ऑफिसर युअर पर्सनल मेंटरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चल, अजूनमधून तुमचं काही म्हणणं असेल कमेंट वगैरे करत राहा, चर्चा करीत राहू आपण आणि व्यवस्थितरित्या येणाऱ्या 2026च्या टार्गेट असेल आपलं 2026च्या MPSC आणि UPSC दोन्ही परीक्षेसाठी जो विषय आहे आज आपण घेऊन आलेलो तो म्हणजेच करंट अफेअर्स चालू घडामोडी. एक महत्वाचा विषय ज्या विषयाबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये एकतर म्हणजे दोन कारण आपण म्हणू, दोन कारण असतो त्या विषयाच्या संदर्भात. एक मनामध्ये लड्डू फुटा असं म्हणतो आपण, त्याप्रमाणे करंट अफेअर्स चालू घडामोडी म्हटलं की आपल्याला सर्वच गोष्टी माहिती आहेत किंवा वर्तमानपत्र असेल किंवा अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा आढावा घेत असताना आपल्याला सगळंच माहिती आहे हे एक वरकरणी वाटतं आणि त्याला आपण फार लाईटली घेत असतो. ओके, तो एक भाग असतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणि त्यात नेमकं काय मांडायचं आहे किंवा नेमकं मुद्देसूद काय अपेक्षित आहे हे लक्षात येत नसल्या कारणाने परीक्षेमध्ये मात्र फार थोडा म्हणजे गोंधळ होतो. एक हा भाग. अनेकाला एक दुसरा दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो अनेक विद्यार्थ्यांचा या विषयाच्या संदर्भात, तो म्हणजेच आपण या विषयाकडे फार म्हणजे नेमकं काय असणार आहे त्यामुळे थोडंसं एक भीती म्हणू अशाही काही विद्यार्थ्यांच्या मनात असते. चालू घडामोडी या विषयाचा आवाका जो आहे तो मोठ्या प्रमाणात म्हणजे तो एवढा प्रचंड आहे की मग नेमकं आपल्याला काय कशा पद्धतीने ते आपल्याला त्याचा आत्मसात करायचं आणि मांडणी करायची आहे यात मात्र बऱ्याच जणांची तारांबळ देखील उठते. या सर्व बाबींचा थोडक्यात तुम्हाला जे काही प्रश्न पडत आहेत या विषयाच्या संदर्भात आगामी 2025 आणि 2026 या वर्षासाठी MPSC आणि UPSC या दोन्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजचा जो विषय घेऊन आलेला आपण चालू घडामोडी या विषयाचं एकूणच रणनीती कशा प्रकारची असणार आहे याविषयी थोडक्यात आणि महत्वाची माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न असेल, जेणेकरून या परीक्षेमध्ये आपल्याला अधिकचे गुण मिळवण्याकरिता जास्त त्या ठिकाणी कष्ट लागणार नाहीत, परंतु त्याकरिता मात्र तुम्हाला तुमच्या परीने 100% देणं हे तितकंच महत्वाचं असणार आहे. मित्रांनो, चालू घडामोडी या विषयाची रणनीती हे आपण पाहत असतानाच परीक्षेकरिता महत्वाचा विषय या विषयाच्या माध्यमातून तीनही टप्प्यात पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यामध्ये आपल्याला साधारणपणे सगळीकडेच या विषयाचं महत्व अधिक सुरुवातीला अगदी जाणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं सेशन पुढं याच पद्धतीनं असणार आहे. अगदी म्हणजे पूर्व मुख्य परीक्षेचा तुलनात्मकरित्या आपण अभ्यास करणार आहे. इतर विषयाच्या तुलनेत हा विषय आपल्याला अधिकचे गुण मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावत असताना आपण त्याकडे कशा पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे हे देखील आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, तर स्टार्ट करू आपण लगेचच चालू घडामोडी तयारीची सर्वोत्कृष्ट रणनीती या ठिकाणी आपण पाहणार आहे. यस, तर सुरुवात करूया. त्यात पहिला म्हणजे महत्वाचा भाग असेल त्या चालू घडामोडींचे परीक्षेतील महत्व आणि त्याची भूमिका काय हे सुरुवातीला आपण जाणून घेऊ आणि पुढे एक टप्प्याने जे तुमचे प्रश्न तुमच्या मनात पडलेले असतील त्याची उकल करण्याचा प्रयत्न असेल आणि त्या व्यतिरिक्त आणखीन काही प्रश्न असतील त्यावरती सविस्तर सेशन झाल्याच्या नंतर चर्चा करीत राहणार आहोत. ओके, चालेल. तर मित्रांनो, या ठिकाणी या विषयाच्या बाबतीत जाणून घेत असताना या विषयाचं जे महत्व आपण सुरुवातीला अगदी जाणून घेणार आहोत. परीक्षेमधील पूर्व, मुख्य दोन्ही परीक्षेमध्ये आपल्याला महत्वपूर्ण त्याबद्दल नोट करावायचं आहे. तुम्हाला संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये साधारणपणे जर चालू घडामोडी या विषयाच्या बाबतीत पाहावयास गेलं तुलनेने म्हणेन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये प्रश्नांची संख्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये, पूर्व परीक्षेत जर पाहायला गेलं 10 प्रश्न थेट विचारल्याचे पाहावयास मिळतं आपल्याला. पुढे ते आपण जाणून घेणारच आहोत. याचबरोबर या विषयाच्या तयारीच्या संदर्भात राज्य लोकसेवा आयोग म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मध्ये साधारणपणे त्या ठिकाणी थेट प्रश्न विचारले जातात. पूर्व परीक्षेचा जर विचार केला गेला सुरुवातीला तर 15 प्रश्नांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. या पद्धतीनं या जो अभ्यासक्रम आहे परीक्षेकरिता तुम्हाला इतर विषयाप्रमाणे इथे असा आखून दिलेला नाही किंवा व्यवस्थित टप्प्यानुसार म्हणा किंवा अनुक्रमणिका वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत नाही. सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे भारत, जग, ओके आणि राज्य घडामोडी थोडक्यात आपण म्हणू यात. मात्र त्यात पर्टिक्युलरली असं कुठं स्पेसिफिक उल्लेख केला नाही की त्यात तुम्हाला काय विचारलं जाणार आहे. मग मित्रांनो, या विषयाचं महत्व जाणून घेत असताना प्रत्येक विषयाशी आपल्याला या ठिकाणी या विषयात रिलेट करावा लागणार आहे. पुढे चालून या ठिकाणी तुमचा पॉलिटी असेल, भूगोल असेल, त्या ठिकाणी कुठलाही विषय घ्या, विज्ञान असेल, चालू घडामोडी या विषयाचा संदर्भ आपल्याला प्रत्येक विषयाशी जोडला जाणार आणि विशेषतः मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला लिखाण करीत असताना त्या ठिकाणी या विषयाचं अधिकचं महत्व असणार आहे आणि त्यात आपल्याला प्रत्येक विषयात जास्तीत जास्त गुण मिळवण्याकरिता GS1चा पेपर असेल, GS तुम्हाला इतर पेपरमध्ये तुम्हाला या ठिकाणी उदाहरणादाखल या विषय त्या ठिकाणी त्याची व्यवस्थितरित्या मुद्देसूद मांडणी करावायची आहे. ते कशा पद्धतीनं हे पुढे आपण जाणून घेणारच आहोत. या परीक्षेची तयारी करीत असताना सर्वसाधारणपणे पूर्व परीक्षेबद्दल मी या ठिकाणी मेन्शन करेन ज्या घडामोडींचा आपल्याला
आढावा घ्यावायचा आहे त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे इथे जर आपण पाहिलं स्पेसिफिक राज्यसेवेचा पेपर आणि संघ लोकसेवा आयोगाचा पेपर या ठिकाणी प्रश्नांची संख्या जर पाहिली तुलनेने कमी अधिक आपल्याला दिसून येत असली तरी या विषयात मात्र जो आवाका आहे किंवा जे घटक नेमून दिलेले आहेत त्यावरती आपल्याला सर्वप्रथम चर्चा करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर मग आपण पुढे जाणार आहोत। यात सर्वप्रथम जर पाहायला गेलं या विषयात अधिकचे गुण मिळत असताना सुरुवातीला पूर्व परीक्षेचा आपण विचार करणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, त्यानंतर राष्ट्रीय घडामोडी, त्यानंतर आर्थिक घडामोडी, त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण, त्यानंतर क्रीडा घडामोडी आहेतच, त्यानंतर व्यक्तिविशेषमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला निवड आणि निधन हे दोन्ही घटक आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत। पुरस्कार असतील, त्यात पुरस्कारांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि त्यानंतर राज्यस्तरावरचे पुरस्कार हे देखील आपल्याला अभ्यासायचे आहेत। ओके, हे झाले थोडक्यात आराखडा म्हणून आपण पूर्व परीक्षेला सामोरे जात असताना एक छोटीशी अनुक्रमणिका आपण त्या ठिकाणी सोयीस्कररित्या आपल्यानुसार बनवलेली आहे, ज्या आधारावरती परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात। आणि पुढे आपल्याला पाहायचं आहे मात्र महत्वाचा टास्क असणार आहे मित्रांनो, तो म्हणजेच युपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत असताना या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवण्याकरिता मुख्य परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आन्सर रायटिंग कशा प्रकारे त्या ठिकाणी लिहायचं आहे, कशा प्रकारे मांडायचं आहे आणि त्याचबरोबर त्यात आपल्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे आहेत यासाठी आजचा सेशन तुम्हाला नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे। तर या ठिकाणी आपल्या विषयाचं महत्व हे थोडक्यात जाणून घेत असताना या ठिकाणी फक्त एक लक्षात घ्यायचं आहे, पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा तुलना दोन्हीचे आपण एकत्रितरित्या पाहणार आहोत आणि एमपीएससी आणि युपीएससी या दोन्ही परीक्षेसाठी याचा फॉर्मॅट जो आहे पुढील वर्षापासून जो बदललेला आहे आता सर्वांना आपल्याला माहितीच आहे की रिटर्न स्वरूपात एमपीएससीची परीक्षा होत असल्या कारणाने त्या ठिकाणी त्याच धर्तीवरती म्हणजे संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती आपल्याला पुढील परीक्षेपासून त्याची तयारी करायची आहे। टार्गेट 2026 या परीक्षेला सामोरे जात असताना आपण जाणून घेऊया एकूणच या चालू घडामोडी या विषयाच्या बाबतीत नेमकं आपण जे डिवायडेशन केलेलं आहे अगदी सुटसुटीत म्हणून आपण सोप्या पद्धतीने मित्रांनो समजून घेऊ व्यवस्थितरित्या आणि त्यानंतर मग तुमचे प्रश्न नक्कीच अपेक्षित आहेत त्यावरती आपल्याला चर्चा करायचीच आहे। शेवटी यात मात्र सुरुवातीला आधारस्तंभ जे आहेत प्रमुख आपण पूर्व सर्वप्रथम, त्यानंतर मुख्य आणि मुलाखत यासाठी जो विषय आहे तो किती महत्वाचा असणार आहे आणि त्यासाठी तीनही परीक्षेसाठी तुम्हाला तो कुठं स्किप करता येणार नाहीये, तो हे लक्षात घ्या। कुठेही आपण म्हटलं की त्याचा आवाका जरी मोठा असला कुठून कुठेपर्यंत अभ्यासायचं आहे ती मांडणी करीत असताना ते आपल्याला सुचण्यासाठी जो प्रयत्नशील राहायचंय किंवा ज्या प्रकारे अभ्यासाचे नोट्स काढावायचे आहेत पुढे तो भाग आपण जाणून घेणार आहोतच। मात्र हे सर्व गोष्टी आपल्याला अंमलबजावणी त्याची करीत असतानाच त्या ठिकाणी त्याला कुठेही तुम्हाला म्हणजे बाजूला सारता येणार नाही, त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पायरीवरती हा विषय तेवढाच आपल्याला महत्वपूर्ण ठरणार आहे। तर जाणून घेऊ, सुरुवातीला जर पाहायला गेलं मुख्य परीक्षेमध्ये युपीएससी साठी जर विचार केला गेला तर त्या ठिकाणी थेट तुम्हाला 25 प्रश्न विचारलेले दिसत आहेत। ओके, आणि रिलेट करून +5 आपण असं म्हणू आणि आपली संख्या जी आहे विचारण्याची ती असेल 30। ओके, महत्वाचा जो भाग असणार आहे संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला साधारणपणे 31 प्रश्न या ठिकाणी युपीएससीच्या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेत विचारल्याचे दिसतात। तुलनेने जर पाहायला गेलं एमपीएससी मध्ये थेट प्रश्न विचारण्याची जी संख्या आहे म्हणजेच एमपीएससी ज्या ठिकाणी आपण सुरुवातीला आपण पाहतोय सर्वांनी नोट सेवाच्या साधारण 15 त्या ठिकाणी प्रश्न विचारल्याचे दिसून येत आहेत। मात्र इथे 15 प्रश्न असतात का हो? पहा, म्हणजे आपण या विषयाकडे जरी मी सुरुवातीला उल्लेख करीत असताना म्हटलेला आहे की थोडंसं एकतर एक प्रश्नाच्या विषयी या विषयाच्या विषयी आपल्या मनात एक थोडीशी भीती असते, नेमकं काय विचारेल नेमकं माहिती नसल्या कारणाने काय तरी आपल्याला अभ्यासायचं आहे, हे थोडंसं म्हणजे भीतीदायक वातावरण असतं थोडक्यात आपल्याकडे। दुसरं काही नाही, आपला सोपा विषय आहे, डेली घडामोडी असतात, आपण अभ्यास त्यामुळे इझिली होऊन जाईल असं आपल्याला वाटतं। मात्र हा विषय तुम्हाला मित्रांनो एकमेव विषय असं म्हणेन मी, करंट हा तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला त्या विषयाचे पाहायला मिळतात। तर एमपीएससीचं जर उदाहरण द्यायला गेलं या ठिकाणी मनातली भीती तर बाळगू आपल्याला दूर करायचीच आहे आणि त्याच माध्यमातून हा सेशन असेल। यानंतर तुम्हाला या विषयाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं आणि अधिकचे प्रयत्नशील राहायचे आहेत। तर पहा 15 + 10 असे टोटल 25 प्रश्न तुम्हाला एमपीएससी मध्ये विचारले जातात। थेट प्रश्न जे असतात जसं म्हणजे गुणांची जी रचना प्रश्नांची जी रचना करण्यात आलेली आहे सरळ सरळ 15 प्रश्न विचारल्याचे आपल्याला पाहायला मिळतं। मागची प्रश्नपत्रिका पहा, पुढे तोच फॉर्मॅट असणार आहे आणि सरळ 10 प्रश्न रिलेटेड म्हणजे तुम्ही म्हणाल 15 + 10 कसे, 15 हे करंटचे झाले, 10 मग काय असणार आहे, 10 प्रश्नांमध्ये तुम्हाला करंट टॉपिक जर रिलेटेड असेल त्या ठिकाणी राज्यघटनेशी असेल।
ओके. विज्ञानाशी, त्यामध्ये तुम्हाला कुठला आजार वगैरे काही संबंधित असेल त्याला रिलेट करून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पॉलिटी आहेच. आणि इकॉनॉमिक्स, मोस्ट ऑफ द क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे, अर्थशास्त्र या विषयाचे तुम्हाला त्या विषयाच्या तुलनेमध्ये करंट रिलेटेड अधिकचे असल्याचे पाहावयास मिळतात. त्या प्रश्नांची संख्या जर आपण कॅल्क्युलेट केलं प्रत्येक विषयाचं ऍज अगदी भूगोलापर्यंतही आपण येऊ, ठीक आहे. फक्त इतिहासाची क्वचित म्हणू आपण. इतिहास जर सोडला बाकी सर्व विषयांचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला देता येईल. आणि त्यामुळेच प्रश्नांची संख्या मित्रांनो किती होते, 25 इतके प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असताना आपण या विषयाकडे दुर्लक्ष करूच शकत नाही, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके. पूर्व परीक्षा मी घटक वाईज मगाशी मेन्शन केलेला आहे. त्यानुसार आपल्याला अभ्यासक्रम ठरवायचा आणि त्यानुसार आपल्याला अभ्यासाची रणनीती ठरवायची आहे. त्याच पद्धतीने पुढे जायचं आहे. जे घटक मी मगाशी मेन्शन केले, राष्ट्रीय राज्य घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, त्यातले बारकावे आपल्याला अभ्यासायचे आहेत. आर्थिक घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण, संरक्षण, अंतरिक्ष, व्यक्तिविशेष, ओके. त्यात निवड असेल, निधन असेल, त्यावरती प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. ओके. तर 25 प्रश्न प्लस म्हणजे 15 प्लस 10 असं कॅल्क्युलेशन जर केलं आपण, 25 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले दिसत आहेत. आणि दुसरीकडे संघ लोकसेवा आयोगाच्या बाबतीत विचार केला गेला, थेट 25 प्लस 5 एक प्रश्न आपण इतर विषयांशी संबंधित असे 30 प्रश्न. म्हणजे पहा पूर्व परीक्षेत किती महत्वपूर्ण आपल्याला ठरणाऱ्या विषयाचं महत्व जाणून घेत असताना, म्हणून याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याची रणनीती आखायची आहे, तयारी करायची आहे, कॅल्क्युलेशन मांडायचं की हे अशा पद्धतीने क्वेश्चन आधी प्रश्न आधीच्या पेपरमध्ये म्हणजे पीवायक्यू पाहत असताना ते आपल्याला दिसून येतच. ते आपल्याला पहिल्या सर्वप्रथम पाहणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून पुढं त्या प्रकारे या विषयाची तयारी करायची आहे. पुढं मुख्य परीक्षेत जर पाहायला गेलं, जीएसच्या पेपरचं जर उदाहरण तुम्ही दिलं, तिथं फर्स्ट असेल किंवा इतर प्रत्येक ठिकाणी, म्हणजे जीएस सेकंड असेल त्या ठिकाणी फर्स्ट मध्ये असेल, निबंध लिहित असाल इव्हन तुम्ही, त्या निबंधामध्ये तुम्हाला उदाहरणं देण्याकरिता चालू घडामोडी या विषयासारखं म्हणजे चालू घडामोडीचं तुम्हाला त्या ठिकाणी संदर्भ द्यावाच लागेल. साधारण जर उदाहरण द्यायला गेलं आपण, लेटेस्ट ज्या घटना घडलेल्या आहेत, आता महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, बरोबर. त्याविषयीचा एखादा टॉपिक असेल त्यावरती तुम्ही निबंध लिहित असाल, त्या ठिकाणी आकडेवारीच्या सोबतच तुम्हाला एकूणच पूर परिस्थितीचा आढावा घेऊन तिथे जर तुम्ही तुमची भूमिका मांडलेली असेल तर तिथे ते करंट रिलेटेड असणार आहे. यासाठी सोर्सेस काय असणार आहेत हे पुढे आपण पाहणारच आहोत पुढं. मात्र एक उदाहरणादाखल आपण म्हणू शकतो, अलीकडच्या घटना ज्या घडलेल्या आहेत तर त्याचा उदाहरण आपल्याला देता येईल. या मुख्य परीक्षेची तयारी करीत असताना, विषयाची मांडणी करीत असताना जे काही टॉपिक अवतीभोवती घडलेल्या घटना, टॉप मोस्ट हायलाइटेड जे न्यूज आहेत त्याची मांडणी किमान आपल्याला प्रत्येक विषयात म्हणजे ज्या जीएसच्या विषयात तिथे करायचे असताना जवळपास 30% प्रश्न आपल्याला तिथे दिसून येत आहेत. ओके. 30% प्रश्न पहा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक जीएस पेपर तुम्ही सोडवताय तर तिथे तुम्हाला मुख्य परीक्षेच्या विषयी, मुख्य परीक्षा जो असणार आहे या ठिकाणी महत्वपूर्ण भाग त्यात तुम्हाला मांडणी करीत असताना लेटेस्ट टॉपिकचं उदाहरण देतोय. म्हणजे टॅरिफ लागू करणं असेल अमेरिकेने भारतावरती, ओके, तो एक मुद्दा आहे. त्याचं पूर परिस्थिती आहे. नेपाळमधील जे काही घटना घडलेल्या आहेत, ओके, त्या ठिकाणी पंतप्रधानांना अगदी पलायन देखील करावं लागलं होतं. या ज्या घटना आहेत त्याची आपल्याला व्यवस्थितरित्या कारण शोधायची आहेत, उदाहरणादाखल त्या ठिकाणी मेन्शन करावायचं आहे. ते कशा पद्धतीनं एखादा टॉपिक घेऊन त्यात काय मांडायचं आहे हे देखील आपण पुढे मेन्शन केलेलं आहे उदाहरणादाखल, ते पुढे येईलच. मात्र प्रश्नांची संख्या टक्केवारीच्या स्वरूपात जर पाहायला गेलं, किमान 30% प्रश्न आपल्याला या परीक्षेमध्ये दिसून येत आहेत मुख्य परीक्षेमध्ये, ओके, या विषयाचे. ठीक आहे. करंट अफेअर रिलेटेड, चालू घडामोडी रिलेटेड. आणि मुलाखतीत तर विचारायलाच नको, म्हणजे तुमचं अगदी वैयक्तिक पासनं करंटचं सुरुवात होतं तुमच्या गावापासून ते अगदी पार आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडीला करंट रिलेटेड त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. टोटल प्रश्नांची संख्या म्हणून त्यामुळे संपूर्ण संदर्भ मुलाखतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला रेडी राहायचं आहे. ओके. पूर्व, मुख्य आणि मुलाखतीकरिता जो अगदी महत्वाचा विषय म्हणून याकडे पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून यात आपल्याला अधिकचे गुण कशा पद्धतीने मिळवता येतील आणि त्या उद्देशाने आपलं मार्गक्रम करीत राहणं गरजेचं आहे. हे टप्पे अगदी सुरुवातीला समजून घेणं आवश्यक. विषयाचं जे महत्व जाणून घेतोय प्रत्येक टप्प्याखातीर त्या ठिकाणी ह्या विषयात अधिकचे गुण मिळवण्याकरिता आपल्याला किती प्रयत्नशील राहायचं आहे हे तुमच्या आता ध्यानात आलेलं असेल. कारण प्रश्नांची संख्या जर पाहिली अगदीच तुलनेनं पूर्व परीक्षेच्या बाबतीत विचार करायला गेलास या ठिकाणी तुम्हाला अधिकचे प्रश्न जे आहेत तर या ठिकाणी दिसून येत आहेतच. ठीक आहे. प्रश्नपत्रिका पहा, म्हणजे आपण इथे त्याचं जे विश्लेषण केलेलं आहे ते फक्त वर करणे नाही तर प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करून तिथे त्या ठिकाणी मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच तुम्हाला त्या प्रश्नांची संख्या आपण इथे नमूद करू शकलो आणि त्याच धर्तीवरती आपल्याला या विषयाची तयारी करायची आहे. मग मुख्य परीक्षा इथे मेन्शन केलं आणि मुलाखतीला
पूर्ण आपण संदर्भ त्या ठिकाणी अगदी जीवनक्रम आपला अगदी सुरुवातीपासून ज्या ठिकाणी तुमचा जन्म झालाय तिथपासून तर आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या ठिकाणी तुम्ही कुठे पोहोचले पण नाही, परंतु त्या ठिकाणची माहिती तुम्हाला काय चाललंय, तिथे काय घटना घडलेली आहे इथपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील आणि त्यातनं तुमचं जे उत्तर असणार आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त गुण देण्यासाठी ते महत्वपूर्ण असेल. त्या प्रकारे त्याची तयारी आपल्याला करायची आहे. ओके, हे झालं सुरुवातीला आधारस्तंभ जे काय आहे आपण अशा पद्धतीने मेन्शन केलंय सुटसुटीतपणे असं म्हणू आपण, जेणेकरून तुम्हाला त्यातलं म्हणजे त्यातनं बारकावे त्या ठिकाणी कळालेले असणार आहेत. ओके, मग एकूणच आता अभ्यासक्रमाचे संबंध कशा प्रकारे जोडायचे आहे हे आपण या नेक्स्ट भागामध्ये पाहणार आहोत. ओके, त्या ठिकाणी जाणून घेऊ. इथपर्यंत कोणाला काही जे आपण स्टार्टच केलं जस्ट, त्यामुळे कोणाचं काही म्हणणं असेल तरी तुम्ही ते प्रश्न विचारू शकता. अदरवाईज सेशन झाल्याच्या नंतर त्यावरती चर्चा करूच, तेवढा वेळ आपल्याकडे असणारच आहे. ओके, चालेल, मी तर कंटिन्यू करतो, काय असेल तर म्हणणं मेन्शन करत राहा. तर अभ्यासक्रमाशी संबंध कशा प्रकारे तो जोडायचा पहा थोडक्यात. म्हणजे उदाहरणादाखल आपण पाहिलं की आणखी तुमच्या जास्त लक्षात येईल. म्हणजे आता मी मुख्य परीक्षेकडे येतो. या मुख्य परीक्षेमध्ये जास्त महत्वाचं असेल मित्रांनो, लक्षात घ्या 30% जे आपण टक्केवारीच्या स्वरूपात सुरुवातीला आधारस्तंभ म्हणून पाहत असताना मेन्शन केलेलं आहे, हे त्या धर्तीवरती आपल्याला या ठिकाणी समजणं जास्त गरजेचं आहे की प्रश्नांची उत्तरे कसे विचारले जातील किंवा कुठला टॉपिक असणार आहे त्यावरती आपल्याला तिथे कशा पद्धतीने मांडणी करायची आहे हे ज्यावेळेस आपण समजून घेऊ त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण या परीक्षेच्या म्हणजे तयारी करायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाहीये. ओके, तो भाग खूप महत्वाचा असणार आहे. अगदीच एमपीएससीची यूपीएससीची तयारी करतो हे असं म्हणणं किंवा इथपर्यंत बोलून पुढे तयारीला सुरू करणं वेगळा भाग, ऍक्च्युअल परीक्षा समजून घेऊन त्या ठिकाणी परीक्षेच्या खऱ्या अर्थाने उतरणं तयारीला हा एक दुसरा टप्पा असतो. तो जोपर्यंत समजणार नाही प्रक्रिया परीक्षेची तोपर्यंत आपण त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तर देण्यास रेडी राहू शकणार नाही, हे लक्षात घ्या. त्या पद्धतीनेच आपल्याला पुढे जाणून घ्यायचं आहे. तर अभ्यासक्रमाशी संबंध कशा प्रकारे असेल तर समजा जीएसच्या मूलभूत म्हणजे स्टॅटिक आणि संकल्पनांना वास्तविक जगाशी रिअल वर्ल्डशी जोडणारे म्हणजे थोडक्यात जर उदाहरण जर दिलो आपण उदाहरणार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू तर राज्यपालाची तरतूद म्हणजे स्टॅटिक पाहायला गेलं या ठिकाणी स्टॅटिक जर पाहिलं आपण तर तिथे सर्वप्रथम आपल्याला म्हणजे पूर्वपरीक्षेचे संदर्भ देता येईल आणि आपल्याला मग नेमकं ऍक्च्युअली काय त्याच्यावरती कशी कारणे शोधायची किंवा कशा प्रकारे उत्तर द्यायचं आहे हे आपल्या ध्यानात येईल. इथे काय लक्षात घ्यायचंय म्हणजे राज्यपालाची तरतूद रचना हे एक स्टॅटिक म्हणून आपण त्याला एक भाग झाला तो. यानंतर आपल्याला ते पूर्ण परत नंतर त्याची रचना जी करायची आहे म्हणजे थोडक्यात काय राज्यपाल व विधेयकांना मंजुरी देण्याबाबतचा विवाद. म्हणजे एक उदाहरण जर द्यायला झालं तुम्हाला आताच अलीकडच्या काळामध्ये तामिळनाडूमध्ये त्या ठिकाणी राज्यपालांच्या भूमिकेबद्दल थोडंसं म्हणजे त्या शंका उपस्थित करण्यात आली होती. म्हणजे एखादं विधानसभेत विधेयक मांडल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला मंजुरी देण्यासाठी राष्ट्रपती मंजुरीच देत नाहीत. ओके, म्हणजे मंजुरी देत नसल्या कारणाने ते परत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतात. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. थोडंसं उदाहरणादाखल आपण समजून घेतो. म्हणजे तामिळनाडूतील जे राज्यपालांची जी काही भूमिका आहे विधेयकाच्या संदर्भात त्या ठिकाणी जे स्थगिती त्यांनी आणली किंवा त्यावरती निर्णय न देता म्हणजे एकमतानं त्या ठिकाणी ते मंजूर झाल्याच्या नंतर विधानसभेत ते एकमतानं मंजूर झाल्याच्या नंतरही राज्यपालांच्या स्वाक्षरीने पुढे पारित करणं गरजेचं असताना राज्यपालांनी त्या ठिकाणी भूमिका अनमोठी भूमिका म्हणून थोडक्यात घेतली कारण ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याच्या कारणास्तव आपल्याला तो जे मुद्दे आहेत त्याची कारणं जी आहेत त्याच्या मागची पार्श्वभूमी जी आहे तर त्या ठिकाणी इथे नमूद करायची आहे. आलं लक्षात? हे लक्षात घ्या. राज्यपालाची रचना राज्यपालाचे म्हणजे काय वेतन भत्ते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पॉलिटीमध्ये जर संदर्भ घ्यायचा झाल्यास एक बाजू झाली ही ह्याला स्टॅटिक म्हणू आपण आणि त्या ठिकाणी तुम्हाला उदाहरणादाखल मेन्शन करावायचा असल्यास इथे महत्वाचा भाग असेल हा तर रिलेट करायचा आहे. कुठला एखादं करंटमध्ये प्रकरण सुरू असेल त्यावरती क्वेश्चन विचारला गेल्याच्या नंतर किंवा त्या मांडणी करीत असताना त्याचं उदाहरणादाखल इथे मुद्देसूद मांडायचं आहे आपल्याला. हे मुख्य परीक्षेकरिता तुम्हाला महत्वाचा रोल या ठिकाणी निभावणार आहे. मला वाटतं तुमच्या आता इथपर्यंत लक्षात आलेलं असेल. ओके, कशा पद्धतीने ते आपल्याला पाहायचं आहे एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे दोन गोष्टी आपल्याला इथे क्लिअर आहेत. पॉलिटिशी संदर्भ देत असताना करंट अफेअर्सशी आपल्याला स्टॅटिक म्हणून पॉलिटी म्हणून आपल्याला पाहत असताना राज्यपालाची तरतूद रचना या सगळ्या गोष्टी येत आहेत. मग पहा आता लगेच करंटकडे आलो आपण. पॉलिटीचा संदर्भ करंटकडे देत असताना इथे राज्यपालांच्या भूमिकेचा संदर्भ देतोय आपण. तामिळनाडूमधील एका प्रकरणाचा म्हणजे आढावा घेतलेला होता उदाहरणादाखल. ओके, मग ते रिलेट करून आपल्याला ते जोडायचंय. मग एकत्र झालं. ओके, ते जोडणारे रिलेट करणं हे गरजेचं आहे. त्याची कारणं पुढे शोधणं त्याच्यावरती मग आपलं विश्लेषणात्मक जे काही लिखाण असणार आहे एक्सप्लेन करणं जे असणार आहे ते पुढे आपल्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. ओके, ह्या दोन स्वरूप आपल्याला तिथे मांडायचं आहे. जे जीएसचं उदाहरण देऊन आपण या पॉलिटीचा संदर्भ देऊन इथे मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे तुमच्या आता लक्षात येवाना आलेलं असेल. एक पर्टिक्युलरली म्हणजे स्टॅटिक म्हणून आपण पाहिलं पुन्हा रिपिटेशन टाळतो तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि दुसऱ्या बाजूने उदाहरणं देखील आपण ते पाहिलेलं आहे. ओके, हे थोडक्यात म्हणू आपण त्याचा संदर्भ अभ्यासक्रमाशी कसा जोडला पाहिजे. यानंतर विश्लेषणात्मक क्षमता. ओके,
म्हणजेच काय तर थोडक्यात केवळ माहिती नव्हे तर विश्लेषणात्मक चिकित्सक वृत्ती विकसित करते. ओके, केवळ माहिती नव्हे तर विश्लेषण आणि चिकित्सक वृत्ती म्हणजेच काय, टॉपिक पहा म्हणजे कुठलंही उदाहरण घेतल्याच्या नंतर तुम्हाला आता थोडक्यात सांगायचंय. उदाहरण पुन्हा एकदा उदाहरणाच्या माध्यमातून आपण जाणार आहे. नेपाळमध्ये जनजी आंदोलन झालं होतं. ओके, त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हिंसाचार झाला आणि त्या माध्यमातून तेथील पंतप्रधानांना पलायन करावं लागलं. केपी ओली शर्मा जे आहेत ते त्या ठिकाणी पलायन केलेलं आहे. त्यानंतर या पलायनाच्या नंतर तेथील परिस्थिती, मग नंतर सुशीला कार्की या ठिकाणी पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्या. ह्या सर्व बाबी आपल्याला माहिती आहेत, परंतु चिकित्सक वृत्ती जी आहे विकसित करणे विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये, यानंतर याचे दूरगामी परिणाम भारताशी जोडायचं, भारताचा कसा संदर्भ असणार आहे, मूळ कारण काय आहेत, कशाकरिता ह्या अशा प्रकारचा त्या ठिकाणी थोडक्यात आंदोलन झालेलं होतं. फक्त एकमेव कारण होतं का हो, म्हणजेच सोशल मीडियावरती बंदी, हे समोर आलेलं होतं मेन कारण. सोशल मीडियावरती बंदी लादल्या कारणाने त्या ठिकाणी तेथील लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं आणि सरकार उलथून टाकलं, हे एकमेव रिझन आहे का? नाही, तर त्यामागे अनेक कारण आहेत, ती आपल्याला शोधावी लागतील, ती आपल्याला मांडावी लागतील. आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडामोडींचा त्या ठिकाणी म्हणजे विचार विनिमय करीत असताना, मांडत असताना तिथे मात्र प्रामुख्याने त्या घटनेचा संदर्भ देत आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. ओके, म्हणजे थोडक्यात पळून जाणारे पंतप्रधान कोण, एक थोडक्यात बेसिक माहिती आपल्याला असणार आहे. नव्याने पंतप्रधान कोण निवडून आलेले आहे, ते मग काय होते आधी, त्यांची पार्श्वभूमी वगैरे, ही माहिती तुम्हाला पूर्व परीक्षेकरिता मित्रांनो कामी असणार आहे. मात्र मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जीएसच्या पेपरच्या माध्यमातून उदाहरणं देत सोडवत असताना हे कारण काय, आर्थिक कारण काय नेमकं, त्या ठिकाणी कशामुळे झालेलं आहे, या ज्या घटना घडलेल्या आहेत. मी आता मगाशी एका पॉईंटकडे होतो, सोशल मीडियाच्या बंदीमुळे आंदोलन झालं का, तर नाही, हे लक्षात घ्या. मेन म्हणजे स्थितीत भ्रष्टाचार. ओके, आजचाही पेपर तुम्ही वर्तमानपत्र पेपर काढून पहा, तुम्हाला त्यात दिसून येईल. त्यावरती थोडंसं विश्लेषणात्मक काही म्हणजे विशेष तज्ज्ञ जे आहेत या संदर्भात मेन्शनही केलेलं आहे त्यांनी, त्यांचे आर्टिकल आपल्याला काही ठिकाणी महत्वाचे ठरतील. ते पुढे संदर्भ साहित्याचा अभ्यास करीत असताना त्याचा उल्लेख करूच आपण. त्या घटनेमागच्या पार्श्वभूमी भारताशी रिलेट करणं, त्यानंतर भारताचा काय संबंध या आंदोलनाच्या पार्श्वभूमीतून, म्हणजे भारत आणि नेपाळ या दोन्हीतलं, त्यातनं म्हणजे त्याचे उणिवा काय आहेत, त्यानंतर त्या फायदे काय असणार आहेत, या सर्व बाबी आपल्याला उदाहरणादाखल त्यात शब्दात मांडायचं आहे. लक्षात आलं? हे मुख्य परीक्षेकरिता विश्लेषणात्मक म्हणजे नुसतंच फक्त वाचून लक्षात ठेवणं, स्टॅटिक जे काही पॉइंट्स आहेत ते मांडणं, याच्या पलीकडे जाऊन आपल्याला मुख्य परीक्षेचा दोन्ही परीक्षेसाठी म्हणजे UPSC आणि MPSC साठी विचार करावा लागणार आहे. ओके, यानंतर पाहूया पुढं उत्तर लेखनाचा प्राण म्हणजे प्रभावी उत्तर आणि निबंधासाठी चालू घडामोडीचे म्हणजे उदाहरणे, आकडेवारी आणि सरकारी अहवाल आवश्यक असणार आहे. म्हणजे उत्तर लेखन खूप म्हणजे तुमचं स्पष्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यात उदाहरणादाखल पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. एक जे उदाहरण दिलेलं आहे थोडक्यात एका टॉपिकचं, तर म्हणजेच हवामान बदल. सध्याला समजा हवामान बदलाच्या विषयी जर पाहायला गेलं तर जागतिक हवामान बदलाची परिषद अलीकडेच कुठे झाली होती, मी थोडंसं पहा म्हणजे प्रश्नांची उत्तर देत असताना डिरेक्ट मुख्य परीक्षेच्या उत्तराकडे आपल्याला जायचं नाहीये. मी आधी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा दोन्ही इथं कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढे जातोय. तर 2024ची जी अझरबैजान मधील बाकू या ठिकाणी COP29 परिषद, जागतिक हवामान बदलाची 29वी परिषद पार पडल्याचं आपल्याला ज्यावेळेस दिसून येतं, मग परिषद पहा, परिषद कोणत्या ठिकाणी झाली किंवा अलीकडच्या पलीकडच्या परिषद दोन चार परिषदा एका बाजूला दुसऱ्या बाजूला तुम्हाला जोडा लावायच्या स्वरूपात ठिकाण वगैरे मेन्शन केलं जाणं, परिषदेत काही महत्वाचे मुद्दे चर्चिले गेले असतील, सदस्य राष्ट्रांचं कोणाचं काही म्हणणं असेल, या सर्व बाबी पार्श्वभूमी वगैरे हे पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. मात्र तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये त्या ठिकाणी या टॉपिकवरती जर मेन्शन करायचं असेल तर हवामान बदलाविषयी त्या ठिकाणी या परिषदेमध्ये चर्चिले गेलेले मुद्दे, याचा होणारा दूरगामी परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर, परत भारताच्या रिलेटेड भारतातही इथे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात होते ते रोखण्यासाठी जो काही चर्चा केली गेली का त्या परिषदेमध्ये, कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जवळपास 2050 पर्यंत कमी करण्याचं ठरवण्यात आलेलं होतं. यासाठी तिथे बडे राष्ट्र जे आहेत तर ते कोणी तयार, चीन सारख्या राष्ट्राचं उदाहरण घेतल्यास कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यास ते तयारी दर्शवित नाहीत आणि त्यामुळे थोडंसं वादविवाद झाल्या असल्या कारणाने ही परिषदेत तेवढी कमालीची सक्सेस झाली नाही. मग त्याचे तोटे फायदे काय आहेत हे आपल्याला जाणून घेणे गरजेचं आहे. या परिषदेच्या माध्यमातून काय निष्पन्न झालं, मग जागतिक हवामान बदल परिषद, मग त्याच्याचं रिलेट करणं स्थापनेपासून, मग खरंच कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी होत आहे का, होत आहे तर मग त्या ठिकाणी कोणतं राष्ट्र प्रभावीपणे आपली भूमिका मांडते, कोणत्या राष्ट्रामध्ये कार्बन उत्सर्जन प्रमाण कमी करण्याच्या वरनं त्या ठिकाणी नाराजगी आहे किंवा ते आंतरराष्ट्रीय निकषामध्ये ते बसत नाहीये, किंवा भारताशी रिलेटेड जर केलं तर भारताचं त्या ठिकाणी
काय परिणाम असणार आहे या परिषदेविषयी याबद्दलची माहिती आपल्याला मुद्देसूद त्या ठिकाणी हवामान बदलाचे एक उदाहरणादाखल आपण मांडलेला आहे. ओके, हा एक महत्वाचा भाग असणार आहे जो आपल्याला मुख्य परीक्षेकरिता अधिकचे गुण मिळवून देण्यासाठी तो महत्वपूर्ण असेल. ओके, उत्तर लेखनाचा प्राण म्हणून आपण त्याला टायटल नुसार दिलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी निबंधासाठी उदाहरणं मोठ्या प्रमाणात देता येतील. परिषदेचा असेल, वेगवेगळे टॉपिक असणार आहेत. हवामान बदल इथे एक मेन्शन केलेला आहे समजा उदाहरणादाखल आपण. मात्र जे चर्चेत चालू घडामोडीचे टॉपिक हायलाइटेड असणार आहेत त्याचा कुठेही तुम्हाला कुठल्याही संदर्भात त्या ठिकाणी करंट अफेअर रिलेटेड त्या मेन्शन केल्याच्या नंतर म्हणजे निबंधासाठी रिटर्न त्या ठिकाणी मेन्शन करायचं लिहायचं आहे महत्वाचं उदाहरणासहित. या परिषद आपण उदाहरणादाखल म्हणून एक फक्त इथं हवामान बदल मेन्शन केलं आणि लगेच मी त्या परिषदेकडे गेलो. या संदर्भात आणखीन आपल्याला मोठ्या प्रमाणात जे काही माहिती असणार आहे स्त्रोत त्या माध्यमातून ते आपण मेन्शन करायचं आहे. ओके, यानंतर पुढं तयारीकरिता यासाठी आपल्याला त्रिसूत्री कार्यक्रम थोडक्यात म्हणून आपण मेन्शन केलेला आहे. त्यात सर्वप्रथम मार्गदर्शक असतील अभ्यासक्रम. ओके, तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे आपल्याला कुठला टॉपिक म्हणजे नव्याने तयारी करतोय आपण त्यामुळे आपल्याला कुठला टॉपिक अभ्यासत असताना हा जीएस फर्स्ट केलेला आहे. जीएस फर्स्ट मध्ये कुठे विचारलेला आहे, जीएस सेकंड मध्ये कुठे म्हणजे कोणत्या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला आहे किंवा तो टॉपिक अभ्यासत असताना जिओग्राफी असेल किंवा पर्यावरणामध्ये असेल तुम्हाला तिथे जर प्रश्न विचारला गेला तर तो तिथे टाकता येतो का, त्यात कुठं भूमिका मांडलेली आहे. पॉलिटीच्या संदर्भात असेल पेपरमध्ये तो करंट रिलेटेड विचारला गेला असेल. मग आताच्या ज्या काही घटना आहेत किंवा तुम्ही पाहता घटना दुरुस्ती असेल किंवा न्यायालयाचे काही निर्णय असतात, सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्णय, मग त्याचे उदाहरण देऊन मागचं कुठलं एखादं प्रकरण पेंडिंग असेल त्याला रिलेट करून आता निकाल दिल्याच्या नंतर त्याचा होणारा दूरगामी परिणाम या पद्धतीने आपल्याला त्याची रचना करायची आहे आणि त्या पद्धतीने त्याचा आपल्याला मांडणी करायची आहे. त्याकरिता तो कुठे रिलेट करतो त्यामुळे त्यासाठी इथे मी अभ्यासक्रमावरती येतो. तुम्हाला तो प्रॉपर माहिती असणं आवश्यक आहे. थोडक्यात तोंडपाठ असणं गरजेचं आहे. पुढे तोही भाग आपल्याला मुद्दे सुद्धा आपण मांडणी केली की त्याचा किती महत्व असणार आहे. ओके, त्यासाठी तो पाहणं गरजेचं आहे. आणि जुने प्रश्न पीवायक्यू अभ्यासक्रम आणि पीवायक्यू हे देखील तेवढेच महत्वाचे असतील. करंटमध्ये पीवायक्यू काय काम करतं हे लक्षात घ्या. प्रश्नांचं स्वरूप हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे साधारणपणे ते रिपीट होतं का नाही, मात्र मुख्य परीक्षेकरिता विचार केला गेला. त्या ठिकाणी एमपीएससी आणि युपीएससीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला काही उदाहरणादाखल प्रश्न आल्याच्या नंतर त्याचे पुढच्या टॉपिकमध्ये म्हणजे पॉलिटी रिलेटेड असेल, पर्यावरणाशी भूगोलाशी रिलेटेड तो क्वेश्चन आला तर त्याचं उदाहरण देऊन तुम्हाला त्या ठिकाणी पीवायक्यू कामाला पडतील. त्याचं उत्तर लेखनासाठी तुम्हाला ते सर्व म्हणून उपयुक्त ठरणार आहेत. ओके, त्यासाठी पीवायक्यू महत्वाचे आणि पूर्व परीक्षाला प्रश्नांचं स्वरूप जाणून घेण्यासाठी ते महत्वपूर्ण असणार आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. यस, ठीक आहे. तर जुने प्रश्न पीवायक्यू त्यासाठी पाहायचे आहेत. त्यानंतर स्टॅटिक चालू घडामोडीचे एकात्मीकरण म्हणजे आता पहा मगाशी एक उदाहरण दिलं होतं आपण तामिळनाडूच्या उदाहरणाशी रिलेटेड. परत नेपाळचे उदाहरण परत एकदा आपण घेऊया. म्हणजे जे काही घटना घडली किंवा काय घटना घडली, कोणत्या लोकांनी आंदोलन केलेलं आहे, कोणी पलायन केलं, कोण तिथे पंतप्रधान होतं वगैरे, हे झालं स्टॅटिक म्हणून आपण थोडक्यामध्ये तिथे. ठीक आहे, हे माहिती असणं आणि त्याची कारण शोधणं म्हणजेच काय चालू घडामोडीचे एकात्मीकरण हे दोन्हीचं एकत्रकरण करून आपल्याला अभ्यास करायचा, तो रिलेट करायचा ज्याचा फायदा आपल्याला पूर्ण सोबतच मुख्य परीक्षेला देखील होणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला तयारी त्या पद्धतीने करीत असताना अधिकचे गुण त्या ठिकाणी मिळवता येण्यासाठी म्हणजे मिळवता येणं अधिक सोपं सोयीस्कर असणार आहे. आला लक्षात. म्हणजे अभ्यास करीत असताना जसं की पुरस्कार असेल एखाद्या व्यक्तीबद्दल त्याचं एक म्हणजे उदाहरण देऊन आपण स्पष्ट केलं म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त क्लिअर होईल. म्हणजे स्टॅटिक आणि चालू घडामोडीचे एकात्मीकरण म्हणजे थोडक्यात आता लेटेस्ट 2025 मध्ये नोबेल पुरस्कार जाहीर होत आहेत बरोबर ऑक्टोबर महिन्यामध्ये. मग या ऑक्टोबर महिन्यात नोबेल पुरस्कार जाहीर होत असताना या पुरस्काराच्या संदर्भात जर माहिती घेतलो आपण कोणत्या व्यक्तीला कोणत्या क्षेत्रामध्ये, त्यानंतर त्यांना पुरस्काराची पार्श्वभूमी, ओके, ह्या गोष्टी आपण पाहत असतो एका बाजूला. दुसऱ्या बाजूला त्यांनी केलेलं संशोधन, त्या संशोधनाचा फायदे तोटे, पुढे होणारा दूरगामी परिणाम, काय कारण आहेत, ते काय संशोधन केलेलं असेल बारीक सारीक, त्या संशोधनातून पुढे भविष्यात काय त्याचा बेनिफिट होणार आहे आणि त्या माध्यमातून पुढे शेवटी तुमचं निष्कर्ष तुमचं स्वतःचं मत त्या ठिकाणी मांडायचं आहे आणि त्याला आपल्याला जोडायचं आहे. ओके, त्यालाच म्हणू आपण ही जोड स्टॅटिक आणि चालू घडामोडींचे एकात्मीकरण म्हणून त्याला आपण असं एकत्ररित्या नाव देऊ शकतो. त्या त्रिसूत्रीमध्ये तयारी करीत असताना महत्वाचा भाग असणार आहे मित्रांनो. ओके, याचा मी म्हणेन 2-3 वेळेस मी संदर्भ दिलेला आहेच मागे उदाहरणादाखल. त्यामुळे एखादा टॉपिक अभ्यासत असताना तुमच्या आता लक्षात आला असेल की तो कशा पद्धतीने अभ्यासायचा आहे. कुठलंही उदाहरण घ्या, कुठल्याही टॉपिकचं, टॅरिफचं उदाहरण घेऊ. ओके, लगेचच आपण परत पुढे जाऊ आपण, मात्र तुम्हाला आणखीन क्लिअर होईल.
टेरिफ म्हणजे अमेरिकेनं सध्या भारतावरती भारतीय वस्तूवरती काय म्हणजे आयात शुल्क जे आहे वाढवलेलं आहे 50% पर्यंत आहे, काही ठिकाणी औषधांवरती तर 100% पर्यंत म्हणून ट्रम्पनी घोषणा देखील केली होती. ओके, त्याचं उदाहरण देत असताना त्यातील बारकावे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. त्यात बारकावे जाणून घेत असताना टक्केवारी आकडेवारीच्या स्वरूपात टक्केवारी काय आहे, कुठल्या आयात शुल्कावरती कशावरती किती मोठ्या प्रमाणात ते लादलं जात आहे आणि त्याच्या थोडक्यात पार्श्वभूमी आणि घटनाक्रम वगैरे आपण हे जाणून घेतो. यासोबतच आपल्याला पुढे रिलेट करायचं आहे, हे झालं स्टॅटिक. मात्र चालू घडामोडी म्हणजेच त्या टॅरिफचं जर आपल्याला पुढं त्याचे भारतावरती होणारे परिणाम शोधायचे आहेत, कारणे शोधायचे आहेत, मूळ त्याचे दोष काय असणार आहे, पुढे आपल्यावरती किती मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होणार आहे, अमेरिकेला त्याचा काय फायदा असेल, कशा उद्देशाने त्यांनी ती घोषणा केलेली आहे ट्रम्पनी, या सर्व बाबी आपल्याला मुद्देसूद मांडील उत्तर लेखनामध्ये करायचे मित्रांनो. कारण वगैरे तिथं स्पष्टीकरण द्यायचं आहे, ते आपले पॉईंट्स असणार आहेत, त्याला खाली आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याचीच तयारी आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी करून घेणार आहोत या प्लॅटफॉर्मवरती. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके, आलं लक्षात. पुन्हा 2 उदाहरणासाठी आपण स्पष्ट केलं. आणि नियमित उजळणी, यश. ओके, नियमित उजळणी हा भाग तुम्हाला शेवटपर्यंत असणारच आहे, प्रक्रियेत असेपर्यंत परीक्षेच्या. नियमितपणे जो काही नोट्स काढणार आहात, अभ्यासणार आहात, त्यानंतर त्याचं क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात तुम्ही उत्तर लेखनाचा सराव करणार आहात, त्यानंतर तुमची उत्तर तपासून दिली जातील, त्यात काय कमी पडलेलं आहे, काय बारकावे आहेत, त्यावरती वर्क करायचं आहे. जे प्लस पॉईंट असतील त्याला बाजूला सारायचे, त्यावरती तुम्हाला कमी टाइम द्यावा लागेल. जे दोष असतील किंवा ज्यात तुम्ही मांडणी व्यवस्थित करू शकले नाही त्यावरती अधिकची मेहनत घ्यायची आहे. या पद्धतीने सातत्याने नियमित त्याची उजळणी सुरू असणं गरजेचं आहे. हे तयारीचं मेन त्रिसूत्री कार्यक्रम असणार आहे. ओके, ठीक आहे, इथपर्यंत ओके. चला पुढे पाहू. यस, नेक्स्ट वन असेल आता अभ्यासाचे विश्वसनीय स्रोत. मित्रांनो, महत्वाचा भाग असेल. आतापर्यंत आपण आलोय विषयाकडे, आलो, थोडंसं माहिती घेतली, पूर्व मुख्य परीक्षेकरिता किती महत्वाचं आहे. GS1 पेपर असेल, निबंध लेखनाचा असेल, त्या ठिकाणी बाकीच्याही पेपरशी रिलेट करीत असताना आपल्याला अभ्यास करावायचा आहे. ज्यावेळेस करंट अफेअर्सचा 2 पद्धतीनं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर तुमचं निष्कर्ष म्हणा किंवा एक विश्लेषणात्मक जर तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी या विषयाकडे एखादा टॉपिक अभ्यासत असताना आपल्याला त्याचा दोन्हीसाठी मुख्य पूर्व मुख्यसाठी तयारी करीत असताना त्यासाठी त्याचा तो टॉपिक किती महत्वाचा आहे. पूर्व परीक्षेला तर आहेच, त्या स्टॅटिक पद्धतीने लक्षात घेत आहे. त्याची मांडणी झाल्याच्या नंतर मुख्य परीक्षेला मग त्याचे परिणाम थोडक्यात किंवा कारण ते मुद्दे मांडायचे. तो कुठंच जाणार नाही टॉपिक, त्याला तिथे रिलेट करायचं आहेच. त्या पद्धतीने आपल्याला एकूणच या विषयाची चालू घडामोडी या विषयाची तयारी करायची आहे, अधिकचे गुण मिळवायचे आहेत. तर यामध्ये नेमकं सर्वांचं आता म्हणणं आता आलेलं असेल किंवा तुमच्या मनात एक क्वेश्चन बराच वेळा पडला असेल, हो सर आता तुम्ही सांगताय बऱ्यापैकी लक्षात येते, माहिती आहे, काही जण थोडंसं आणखीन क्लिअर झाला नसेल तर तुमचे प्रश्न आवश्यक आहेत मित्रांनो. ओके, आणखीन कुठे कोणाचं काही म्हणणं असेल तर नक्कीच लगेच कमेंट करा. तुमचे प्रत्येक प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही देखील बोलतं राहणं गरजेचं आहे. इथपर्यंत कोणाचा काही डाऊट असेल तर सांगा. त्यानंतर तुमच्या मनात बराच वेळापासून जो प्रश्न क्रिएट झाला असेल की संदर्भ साहित्य काय असेल, करंटसाठी काय वाचलं पाहिजे जेणेकरून MPSC आणि UPSCच्या परीक्षेमध्ये आपल्याला चालू घडामोडी या विषयाची तयारी परिपूर्ण होईल आणि अधिकचे गुण मिळवता येतील. यासाठी मी पुढे जाईनच, मात्र त्याआधी फक्त 1 ते 2 मिनिटं तुमच्या प्रतिक्रियेची वेट करतो. काही कोणाचं म्हणणं असेल त्यावरती चर्चा करू, अदरवाईज पुढे कंटिन्यू करू. यस, बऱ्याच वेळापासून तुम्ही ऐकताय सेशन, इथपर्यंत कोणाचं काही असेल म्हणणं तर क्लिअर आहे, बऱ्यापैकी तुम्हाला समजतंय व्यवस्थित. पहिल्यांदा सेशन अटेंड करत असणार आहेत, क्लास जॉईन करायचा असेल, बऱ्याच जणांना विचार करत असतील, आन्सर रायटिंगचं प्रॅक्टिस वगैरे, UPSCची तयारी, बेसिक सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतीलच पुढेही तुम्हाला. मात्र इथपर्यंत काही डाऊट असेल वगैरे तर तुम्ही मेन्शन करू शकता. यस मित्रांनो, एक महत्वपूर्ण म्हणजे सेशन म्हणू आपण या विषयाच्या संदर्भात, जो विषय आपल्याला त्याकडे बरेच म्हणजे दुर्लक्ष अजिबात न करता आपण त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित तेवढं सिरियसली घेतलं पाहिजे गांभीर्याने आणि परीक्षेला सामोरं जायचंय. म्हणजे काहीतरी मांडणी करून येतोय असं नको, अगदी व्यवस्थितरित्या ज्यात आपल्याला कुठेही गुणांची कमतरता भासली नाही पाहिजे, अधिकचे गुण मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. यस ऐश्वर्या, नो सर, ओके, म्हणजे काही म्हणणं नाही, म्हणजे ओके चाललंय असं म्हणायला काही हरकत नाही, समजतंय, माहिती पडतंय बऱ्यापैकी, चालेल. कुठे काय असेल तर विचारा, अदरवाईज आणखीन आपण शेवटी त्याबद्दल पुढे कंटिन्यूज करू. तुमच्या प्रश्नाकडे येतो आता. तुमचा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे, ओके सर स्त्रोत काय किंवा काय वाचायला पाहिजे, काय अभ्यासायला पाहिजे, त्यामुळे आपल्याला जास्त गुण मिळतील किंवा ज्या माध्यमातून आम्ही तयारीला तर सुरुवात करू शकू असं तुम्हाला वाटत असेल, त्या प्रश्नाच्या उत्तराकडे मी येतो आता. तर यस, अभ्यासाचे विश्वसनीय स्रोत काय आहेत ते आपण पाहूया. ओके, सर्वप्रथम मित्रांनो वृत्तपत्र. ओके, यामध्ये
सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत न्यूजपेपरच्या तुलनेत मुलं प्री परीक्षा जी होती, आता मी युपीएससी तर रिटर्न आहेच, एमपीएससीची जी नव्याने आता परत एकदा नव्याने म्हणण्यापेक्षा आधी रिटर्नच होतं ना युपीएससी, परंतु मधला काळ जो होता एक 10 वर्षाचा म्हणू आपण, त्या ठिकाणी 10-12 वर्षापर्यंत मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह होती, आता परत रिटर्न स्वरूपात झाल्या असल्या कारणाने वृत्तपत्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होता. तिथे महत्वाचं असलं तरी सगळ्यांना रेडी मटेरियल अवेलेबल असायचं आणि त्यामुळे ते सर्वजण मॅगझिनकडे वळायचे. मात्र इथे असं नाही मित्रांनो, तुम्हाला वृत्तपत्राला सुटका नाही. आता मात्र तुम्हाला एमपीएससी आणि युपीएससीची तयारी, युपीएससी तर ऑलरेडी आहेच, एमपीएससीची तयारी करीत असताना पुन्हा एकदा नव्याने आता वृत्तपत्र फार महत्वाचे असणार आहेत. तर लक्षात घ्या, त्याकडे आपण पाहणार आहोत. संदर्भ साहित्य थोडक्यात म्हणू किंवा जे काही स्त्रोत आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करून या विषयाची परिपूर्ण तयारी करून घ्यावायची आहे, तर ते आपल्याला इथे नोट करणं आवश्यक आहे. त्यात सर्वप्रथम मी म्हणेन द हिंदू हे किंवा द इंडियन एक्सप्रेस किंवा लोकसत्ता किंवा आहे. लक्षात घ्या, भरमसाठ वृत्तपत्र घ्यायचे आणि सगळंच वाचत बसायचं असं नाही, बाकीच्या विषयांची आपल्याला तयारी करायची आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे एकाच पेपर घेतलं की आपल्याला इंटरेस्टेड भाग असतो बऱ्याचदा, हे पेपर वाचलं ह्याच्यातनं काय मिळते त्याच्यातनं काय मिळते, अगदी उत्साहात आपण तयारीला ज्यावेळेस लागतो त्यावेळेस सगळे पेपर वाचण्याचा प्रयत्न करतो. मात्र नाही, इथं ऑब्लिक केलेलं आहे, ऑप्शन दिलं आहे तुम्हाला. यात पहिल्यांदा मी काय वाचायचं पुढे येतोच, परंतु लक्षात घ्या, तुम्ही जर इंग्रजीत कम्फर्ट असाल, कम्फर्ट इन द सेन्स की तुम्ही असं नाही की त्यात पीएचडी वगैरे करावं, वाचून एकदम भारी असं समजायला पाहिजे असं काही नाहीये. वाचलेलं लक्षात येते का, समजते का, जर तिथपर्यंत इंग्रजी समजत असेल तर द हिंदू हे तुम्ही एक वृत्तपत्र एकच, बाकीची गरज नाही, त्यावरती तुम्ही कंटिन्यू करू शकता. किंवा इंडियन एक्सप्रेस करा, मे बी हिंदू मी रेफर करायला सांगेल मोस्टली याच्या तुलनेत. आणि दुसरं लोकसत्ता. जर तुम्ही इंग्रजीत थोडंसं आपल्याला इंग्रजीची दुश्मनी असेल किंवा नको बाबा ती इंग्रजी मराठीत आपल्याला करायचं आहे असं जर कोणाचं म्हणणं असेल तर बेस्ट पेपर आहे इंडियन एक्सप्रेसच, मराठीत कोणतं, लोकसत्ता. ओके, लोकसत्ता एक महत्वाचं वर्तमानपत्र, या माध्यमातून तुम्ही नोट्स काढता येतं. त्यात मग काय वाचायचंय पहा, संपादकीय महत्वाचं असेल. ओके, जे काय आर्टिकल येतात संपादकीयमध्ये त्यात सर्व माहिती सर्व विषयाची, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य या स्तरावरची सर्व परीक्षाभिमुख माहिती तुम्हाला मिळून जाते. त्यामुळे आपल्या विचारात प्रगल्भता येते. लक्षात घ्या, ज्या अर्थी तुम्ही संपादकीय ऑटोमॅटिक होतं मित्रांनो, हे लक्षात घ्या. ओके, हे काही तुम्हाला कोणी सांगण्याची गरज नाही किंवा तुम्हाला करण्याची गरज नाही. इथे तुम्ही स्वतःला जर अनुभवून पाहायचं असेल, हे पहा, स्व अनुभवावरून मी तुम्हाला सांगतोय. तर उदाहरणादाखल परत एकदा उदाहरण देऊ आपण, ठीक आहे. संपादकीय वाचल्याच्या नंतर तुम्ही ऑटोमॅटिकली लिहिते होता. ओके, त्यात माझा बदल सांगतोय आणि उदाहरण द्यायचं असेल तुमच्यापैकी, तुम्ही म्हणजे असं उगं फेकाफेकी वगैरे काही नाही आहे प्रकार, तुम्ही लगेच पेपर काढून पाहू शकता. ह्या संपादकीयचा दूरगामी परिणाम माझ्या वाचण्यावरती झाला आणि त्यातनं मी लिहिता झालोय आणि त्यानंतर माझे विचार मी मांडण्याचा प्रयत्न केला नाही. आज लोकसत्ता या वर्तमानपत्रात लोकमानस एक सदर असतो, तिथे माझे तुम्हाला प्रतिक्रिया देखील वाचायला मिळतात. लेटेस्ट उदाहरण, सध्या तालिबानचे जे कोणी तालिबानचे मिनिस्टर आहेत तर ते भारतामध्ये येत आहेत. ओके, आमिर खान त्यांचं नाव आहे. त्यांच्या भारतात येण्याचा आणि त्यावरती एक आर्टिकल म्हणजे अन्वयार्थ आला होता लोकसत्तामध्ये, त्याच्यावरती मी प्रतिक्रिया दिली होती. श्रीकांत इंगळे या नावानं आहे. कालचा वर्तमानपत्र लोकसत्ता पाहायचा आहे, त्यात लोकमानसमध्ये श्रीकांत इंगळे या नावानं लोकमानसमध्ये तुम्हाला एक प्रतिक्रिया दिसेल मित्रांनो. तो विषय तुम्ही वाचा, समजून घ्या, प्रयत्न करा. हे कधी झालं, ज्यावेळेस ते वाचायला लागतो ऑटोमॅटिकली आपण लिहायला लागतो. त्याच माध्यमातून म्हणजे तुम्हाला म्हणजे स्वअनुभवावरून इथं उदाहरण दिलेलं आहे मी. म्हणजे असं नाही की कोणी सांगितलं काय करायचं आहे, तुम्हाला वेगळा काहीच प्रयत्न करायचा नाही. ऑटोमॅटिकली तुम्ही पहा, एक 10 ते 12 दिवस लक्ष देऊन व्यवस्थितरित्या संपादकीय वाचा. माझा एक तुम्ही प्रयोग करून पाहाच. 12व्या-13व्या दिवशी ऑटोमॅटिकली तुम्ही 4 ओळी तुमच्या मनानं तुमचे मुद्दे, तुम्हाला काय म्हणणं आहे तुम्ही तिथे मांडू शकता. हीच तयारी करायची आपल्याला, सिंपल. याच्या पलीकडे काही नाही, फारसं खूप मोठं तीर मारायचं वगैरे काहीच नाहीये. जे वाचताय, ते मांडताय, ते अभ्यासताय, समजून घेताय, तेच तुम्हाला मांडणी करायचे आणि ऑटोमॅटिकली वाचल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येतं. म्हणून संपादकीयला अनन्यसाधारण महत्व आहे. भाषा प्रगल्भ होते, विचार तुमचे प्रगल्भ होतात. ओके, त्यानंतर तुम्ही तुमचं त्या ठिकाणी मांडणी मांडू शकता. त्यानंतर राष्ट्रीय घडामोडी येतात, त्यामध्ये ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यात आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या बातम्या असतात आणि लेख असतं. विनाकारण काही वाचायचं नाही. काय वाचू नये यासाठी पुढे उदाहरणं आहेच, तरी देखील मी पुन्हा एकदा इथे मेन्शन करतो. त्यात म्हणजे आपल्याला वर्तमानपत्र म्हटलं, आपल्या भारतामध्ये 3 गोष्टी जास्त पॉप्युलर आहेत मित्रांनो. कोणत्या? एक चित्रपट, त्याचे गॉसिप करणं. ओके, त्यानंतर बॉलिवूड, क्रिकेट. ओके, क्रिकेटमध्ये कोण काय कुठं चालले स्पर्धा किंवा कोण काय म्हणते याच्यावरती. आणि तिसरं राजकारण. ओके, या 3 गोष्टीला बाजूला सारायचे पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करीत असताना. मग जर क्रिकेटचा संबंध असेल तर त्यात कुठली काही समिती नेमण्यात आली असेल किंवा काही कुठलं रेकॉर्ड विक्रम झाला असेल, भारतानं उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद मिळवलं असेल तर पूर्व परीक्षेला संदर्भ जोडून अभ्यासाशी तेवढंच घ्यायचं आहे. राजकारण असेल, त्या माध्यमातून कशाची काही घोषणा वगैरे करण्यात आली असेल, राजकीय व्यक्तींचं कुठं काही निधन काही झालं असेल, महत्वाचे व्यक्ती असतील,
देशाचे पंतप्रधान वगैरे होऊन गेले असतील, जसे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं होतं डिसेंबर 2024 मध्ये, मग त्यांच्याविषयी त्यांच्या एकूणच कार्याचा आढावा वगैरे त्या पद्धतीने घ्यायचा आहे. चर्चा अजिबात करत बसायचं नाही. ओके. मग चित्रपट क्षेत्राशी संबंधित असतील त्यामध्ये काही उदाहरणं द्यायची असतील, कुठे कोणाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड झाली असेल, अदरवाईज कुठले काही पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, हे पूर्व परीक्षेपर्यंत बोलतोय फक्त मी, या संदर्भात काही माहिती असेल तेवढंच. त्याच्या पलीकडे आपण या 3 उदाहरणं जी दिलेली आहेत अजिबात वाचन करायचं नाही, अभ्यास करायचं नाही, म्हणजे अजिबात वाचन करायचं नाही. ओके. त्या गोष्टी कोण कोणाला काय टोमणे मारले, कोण कोणाला काहीतरी म्हणलं, एखाद्या मंत्र्याने एखाद्याला काय म्हणलं, कोण दुसरा काय म्हणतो त्याची प्रतिक्रिया घेणं, मग ते वाचणं, मग डोक्यात भरमसाठ विचार करणं आणि आपल्याला राग येणं, किंवा आपण कोणाच्या तरी विचारांचा पुरस्कार करणारे असतो, कोणीतरी एका पक्षाचा असतो आपण, म्हणजे समजा तुम्ही काँग्रेसचे असाल, राष्ट्रवादीचे, बीजेपीचे, त्यावरनं मग आपल्याला वाटतं की नाही यांनी म्हणलेलं बरोबर आहे, यांनी का चुकीचं म्हणलं. ही जी प्रोसेस आहे या सगळ्यांची मजा कधी घ्यायची माहितीये, कोण काय म्हटलं मजाच म्हणू आपण थोडक्यात, परीक्षा पास झाल्यानंतर. ओके. त्यानंतर कोण कोणाला काय म्हटलं हा म्हणत राहा बाबा, मग आपण मस्त मजा घ्यायची आणि त्याच्यावरती काहीतरी म्हणजे वाचून थोडंसं ते हास्यास्पदच ठरवायचं त्यानं, कारण त्याचा काही संदर्भ नाही. आपल्यासाठी परीक्षेकरिता काय महत्वाचं आहे त्या गोष्टी घेण्याचा प्रयत्नशील राहायचं आहे आपल्याला. ओके. आलं लक्षात. तर यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी संपादकीय पानावरती महत्वाचा आर्टिकल संपादकीय सोबतच तुम्हाला विश्लेषण म्हणून खाली लोकसत्ताला शेवटच्या पानावरती येत आहे. पर्टिक्युलरली मराठी पेपरचं मी मेन्शन करतोय. त्यामध्ये तुम्हाला सर्व बाबी कव्हर होत आहेत, मुद्देसूद कारण वगैरे, जसं तुम्ही मेन्सला उत्तर देताय जशाच तसं तुम्ही उचलून तुमच्या नोट्समध्ये ते मांडू शकता मित्रांनो. इतकं सुटसुटीत आणि स्पेसिफिक त्या ठिकाणी महत्वाच्या विषयावरती मांडणी करून आयतच म्हणून आपल्याला एक संदर्भ ग्रंथच आपला आहे तो वर्तमानपत्र म्हणजे, म्हणून त्याकडे बारकाईनं पाहायचं आहे. ह्या सर्व बाबी आपल्याला व्यवस्थित कव्हर करायच्या आहेत. ओके. मग काय करायचं नाही, खालचा पॉईंट तोच आहे, आता मगाशीच उल्लेख केलाय, परत एकदा तरी मी सांगतोय. तर स्थानिक राजकीय वादांवरती वेळ घालवू नका, वेळ वाया अजिबात घालवायचं नाही, जे आत्ताच सांगितलेलं आहे. उगाच विनाकारण कुठलं तरी कोणतरी काहीतरी म्हणलं त्यावरती आपण व्यक्त होणं, त्यात वेळ जातो आणि त्याचा परिणाम आपल्या रिझल्टवरती होतो. त्याही पेक्षा म्हणेन मी, रिझल्ट तर नंतर झाला, आपल्या अभ्यासावरती होतो. आपला अभ्यास होणं जास्त गरजेचं आहे, यात वायफळ वेळ वाया घालवायचं नाही. ठीक आहे. चला तर मग मित्रांनो पुढे जाऊ आपण आता. यानंतर मासिके, हे झालं वर्तमानपत्राच्या बाबतीत. एक वर्तमानपत्र अभ्यासाचंच आहेच, आता मी वाचायचं म्हणत नाही, अभ्यासायचं म्हणतोय. वर्तमानपत्राचा रिलेशन कशाशी, अभ्यासाशी आहे, हे लक्षात घ्या. आतापर्यंत लोकसत्ता पेपर आलं, क्रिकेट आवडते म्हणून लास्ट पेज लगेच गेला, पण होतं असं बऱ्याचदा, आणि क्रीडा घडामोडी वाचल्या, मोठ्या मोठ्या घडामोडी वाचल्या, राजकारणाचं वाचलं फेकून दिलं आणि झाला अभ्यास, किंवा झाला पेपर वाचलो मी, असं नाही. हे असं नाही करायचं, हे लक्षात घ्या. आपल्याला त्यासाठी अभ्यासाकरिता ते महत्वाचं आहे, म्हणून पेपर अभ्यासनेच मी म्हणेन, वाचण्यापेक्षाही. लक्षात घ्या, कारण ते दोन्ही परीक्षेसाठी महत्वाचं आहे. पुढे मासिकामध्ये उल्लेख करीत असताना एक नामांकित कोचिंगचे मासिक असं उदाहरण दिलेलं आहे. इथे जर पाहायला गेलं एमपीएससी आणि युपीएससीच्या संदर्भात इथे जे मासिक मेन्शन केलेली आहेत, तर ती उदाहरणादाखल म्हणून संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दृष्टिकोनातून केलेली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जर विचार केला गेला, फार क्वचित आपल्याला मासिक असं दिसतात की मी म्हणेन नाहीच असं म्हणू थोडक्यात या ठिकाणी. त्यामुळे थोडंसं मराठीमध्ये जर पाहायला गेलं, वर्तमानपत्र आणखी एक संदर्भ साहित्य मी तुम्हाला 2 मेन्शन करणार आहे, जे महत्वाचे असतील, पुढे आहेतच, त्यावरती अधिक निर्भर राहा या मासिकापेक्षा. ही जी काही महाराष्ट्रातील अनेक मासिकं तुम्हाला दिसत आहेत ती फक्त तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये अधिकचे गुण मिळवून देण्याकरिता महत्वपूर्ण असतील. मात्र मुख्य परीक्षेत जर तुलनेने पाहायला गेलं आणखीन तेवढं दमदार मासिक आल्याचं आपल्याला पाहावयास मिळत नाही. तो वाचण्याचा प्रयत्न करतो, भरमसाठ माहिती आपल्याकडे असते, काही मुद्दे आपल्याला येतात परंतु ते क्लॅरिटी नसते. त्यामुळे तिथे मी थोडंसं म्हणेन की त्याचा स्रोत कमीच आहे मराठी भाषेत जर सांगायला गेलं. मात्र लक्षात घ्या, मात्र तिथे तुम्हाला आणखीन 2 गोष्टी मी मेन्शन करेन वर्तमानपत्रासोबत. ते जर तुम्ही स्वतः केलात तर तुम्हाला मासिकाची गरज भासणार नाही. ते 2 कोणते, एक वर्तमानपत्र मेन्शन केलंय, ते 2 कोणते, पुढे मी त्याच्याकडे जाणारच आहे. त्याआधी एक लक्षात घ्यायचं आहे, तर नामांकित कोचिंग क्लासेसचे जे मासिक आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर मग त्यात विजन, ओके, त्यानंतर दृष्टी, इन्साइट्स चे मंथली मॅगझिन, हे तुम्हाला महत्वपूर्ण ठरेल दोन्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो. ओके. जर इंग्रजीत तुम्ही जर कम्फर्ट असाल तर विषय संपला, म्हणून आपण थोडक्यात तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी मार्गदर्शन या मासिकाचं मिळणार आहे. युपीएससी असेल, एमपीएससी, या दोन्हीची तयारी करीत असताना हे तुम्हाला व्यवस्थित फुलफिल म्हणजे म्हणू शकतो आपण त्याचं उदाहरण द्यायला. यामुळे विविध स्रोतांचे संकलन एकाच ठिकाणी मिळते आणि वेळेची बचत होते. जे मग अशी उल्लेख केला, जर मराठीतनं करत असाल तर थोडंसं स्वतःला अधिकची मेहनत घ्यावी लागेल. मेहनत घ्यायला आपण रेडी असलो ना की मग काही नाही, सगळं सोपं होतं. त्यामुळे असं नाही की सगळं रेडी आहे, अवेलेबल आहे, आयतं भेटलंय, आता मला फक्त करायचं आहे, ही मानसिकता आधी डोक्यातूनच काढायला हवी. खरी तर वेळेची जरी बचत होत असेल तरी आपली लक्षात घ्या. मात्र या ठिकाणी एकाच ठिकाणी हे मिळत आहे ते
हा एक भाग झालाच. मात्र आपल्याला सर्वात महत्वाचं हे संकलन एकत्र होत जरी असलं तरी स्वतःच्या नोट्स काढणं ती कधीही आपल्याला फार पुढे नेणारं असतं. दूरगामी त्याचा परिणाम होतो. तुम्हाला ते तुमच्या गुणांच्या फरकातनं दिसून येतो. लक्षात घ्या. ओके, हे एक महत्वाचा मुद्दा हे जरी इथे मेन्शन केला असलं तरी. ठीक आहे, हे झाले मासिकांच्या बाबतीत सर्वांनी ते व्यवस्थित नोट करायचं आहे. यानंतर पुढे पाहूया. येस, आता जे दुसरे दोन म्हणत होतो मराठीमध्ये त्याचा उल्लेख इथं असणार आहे आणि त्यात आपल्याला लक्ष घ्यायचं आहे. पहा, तर सरकारी अधिकृत स्त्रोत ह्या ज्या दोन इथे मेन्शन केलेल्या आहेत त्यावरती बातमी तुम्ही घेतलात आणि मेन्शन केला तर तिथे तुम्हाला कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही. ते म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, PIB. ओके, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो सरकारी योजना आणि धोरणांसाठी सरकारच्या राष्ट्रीय स्तरावरच्या इव्हन तुम्हाला इतर राज्यांच्या चर्चेत असलेल्या योजना, म्हणजे समजा जर कर्नाटक राज्याची योजना असेल, तमिळनाडूची असेल, आसामची असेल आणि ती योजना कुठल्या कारणास्तव लोकप्रिय झाली असेल किंवा अधिक प्रमाणात टीका टिप्पणी त्याच्यावरती झाली असेल, त्यावरती क्वेश्चन असल्या कारणाने आपल्याला या सर्व योजनांचा आढावा थोडक्यात या PIB वरती मिळणार आहे. PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आता सेशन झाल्याच्या नंतर लगेच मित्रांनो तुम्ही तुमच्या गुगलवरती टाका. माहिती असेल तर बेस्ट, नसेल तर लगेच PIB तुम्ही जर मेन्शन केला तुम्हाला रोजच्या रोज घडामोडी त्या ठिकाणी मिळतात आणि या PIB वरूनच तुम्हाला उत्तर लेखनाचे सराव करता येतं. पुढे तुम्हाला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामध्ये अनेक मोठे आर्टिकल देखील आहेत आणि सर्व ऑथेंटिक स्त्रोत म्हणून आपण त्याचं वर्णन करू शकतो. या PIBच्या माध्यमातून तुम्ही सेल्फ स्टडी व्यवस्थित करू शकता आणि वर्तमानपत्र एक मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे पुढे तुम्हाला मॅगझिनची गरज कदाचित भासणार नाही, हे लक्षात घ्या. हे एक महत्वाचा स्त्रोत आहे ज्याचा इथे उल्लेख करावा लागेल. मग त्यामध्ये तुम्हाला परत युद्ध सरावाच्या बाबतीत असतील बातम्या, परिषदा पण असतील राष्ट्रीय राज्यस्तरावरच्या, या सर्व बाबी सर्वच PIB कव्हर करतं मित्रांनो आणि तेही ऑथेंटिक. ऑथेंटिक हा शब्द महत्वपूर्ण आहे. म्हणजे एखाद्या वर्तमानपत्रात आकडेवारी वगैरे कुठं काही मिसमॅच किंवा चुकीची ठरू शकते, मात्र इथे जी आकडेवारी तुम्हाला हीच करेक्ट असणार आहे. जर ही आकडेवारी तुम्ही नोट केली, पेपरमध्ये नमूद केलं आणि ते जर उत्तर तुमचं चुकीचं जर दिलं गेलं तर तुम्ही त्यावरती आवाज उठवू शकता, त्यावरती तुम्ही केस करू शकता, तुमच्या म्हणणं मांडू शकता, त्यांना चुकीचं ठरवू शकता. इथपर्यंत पॉवर या PIB मध्ये आहे, लक्षात घ्या. सर्वात ऑथेंटिक स्त्रोत म्हणू शकतो आपण. पुढं योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य यापैकी तुम्ही कोणतेही घेऊ शकता. योजना महत्वाचं, त्यात सर्व योजना असतात सरकारच्या. त्यानंतर लोकराज्य हे मासिक आहे, त्यामुळे आपल्याला मराठीतनं महाराष्ट्रातील सर्व बाबी कव्हर होतील. मुख्य परीक्षे आणि निबंधासाठी सखोल विश्लेषण या माध्यमातून तुम्हाला करता येतं. ओके, याचा संदर्भ त्या ठिकाणी खूप महत्वाचा ठरतो मित्रांनो. हे मासिक इम्पॉर्टंट आहेत, त्यापैकी कुठलंही एक तुम्ही रेफर करू शकता. या तिन्हीपैकी योजना असेल, कुरुक्षेत्र असेल, लोकराज्य. त्यानंतर एक संसद TV म्हणून आहे, त्या म्हणजे याच्यावरती तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. ऍप पण आहे त्यांचं. या मुद्द्यांवर चर्चा ऐकण्यासाठी हे संसद TV आपल्याला पाहायचं आहे. ओके, संसद TV यस, युट्यूबला पहा, लगेच तुम्हाला मिळेल ते. आणि आकाशवाणी आठवड्याची उजळणी करिता आकाशवाणीवरती एक दर आठवड्याला हे असतं आकाशवाणीवरती. ओके, त्यावरती काही आंतरराष्ट्रीय मुद्दे असतील, इतरही बाबी असतील, राज्यातील राष्ट्रातील, त्यावरती एक सेशन असतं. त्याचा एक थोडक्यात तुम्ही आढावा तिथे घेऊ शकता. तर ही झाली महत्वाची, म्हणजे सरकारी अधिकृत स्त्रोत ज्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही एक्सप्लेन केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला कोणीही चुकीचं ठरवू शकत नाही. ओके, हा एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला महत्वाचा ठरणार आहे अभ्यासक्रमाच्या बाबतीत. पुढं यानंतर अभ्यासाची आता दैनंदिन प्रक्रिया कशा प्रकारची, कशा स्वरूपाची असणं गरजेचं आहे हे थोडक्यात आपण पाहूया. ओके, इथपर्यंत आले, स्त्रोत पाहिलेले आहेत. ओके, वायफळ वेळ आपल्याला वाया घालवायचं नाही. अदर म्हणजे काही गोष्टी वाचून, गॉसिप करून, चर्चा करून. सध्या इंस्टाग्राम, फेसबुकचं युग असल्या कारणानं आपण त्याच बराचसा वेळ वाया घालवतो मित्रांनो. म्हणजे सिरियसली अभ्यास करीत असताना याकडे कसं दुर्लक्ष केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे आणि त्यानुसार वेळ अभ्यासाला द्यायचा आहे. म्हणजे पहा, एक छोटंसं उदाहरण देतो, त्यातनं मी पण गेलेलो आहे. म्हणजे माझंही उदाहरण तुम्हाला देतोय, म्हणजे तुम्हाला आणखीन ते वाटेल की येस, ते खरं आहे. पहा, म्हणजे जर तुम्ही इंस्टाग्राम घेतलं एक विरंगुळा म्हणून, 5-10 मिनिटं एखादी रील पाहायचं ठरवलं, 5-10 मिनिटच पाहता का? म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचे, पाहतो का आपण 5-10 मिनिटं? अजिबात नाही. ते 5-10 मिनिटाचं 45 मिनिटं किंवा 1 तास कधी होतो काही कळत नाही. काही वेळेला माझ्या बाबतीत ते घडलेलं आहे. त्यामुळे ह्या सवयीपासून थोडंसं दूर राहा. अभ्यासाची तयारी करीत असताना विरंगुळा वगैरे म्हणून त्या ठिकाणी पाहणं सोडून द्या. आणि रील बिल असला तरी जमाना आत्ताचा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बऱ्याच अवांतर गोष्टी त्या ठिकाणी खूप आपल्या गॉसिपिंग होत असतं. मित्रमंडळी वगैरे त्या माध्यमातून, तुला अरे हे माहित नाही का, इथे हे झालं, ह्याची रील पाहिली का तू, ही इथं घटना घडली, एवढं तुला माहिती नाही, हे असं म्हणून आपल्याला आणखी ते वेळात करतात. म्हणजे जर एखादं काही अपडेट असेल, कुठलं काही नवीन ब्रँड वगैरे आलं, त्यांना माहिती झालं की आपल्याला माहिती नसलं की अरे तुला एवढं साधं माहिती नाही. अरे नाही बाबा, मला माहिती नाही, मला माहिती करून घ्यायचं नाही, मला जरा UPSCची तयारी करायची आहे आणि त्या माध्यमातून माझे हे टॉपिक आहेत, याच्यातून तुला काय माहिती आहे का, तू सांग, असं त्याला विचारा. जागतिक हवामान बदल परिषद 2024 कुठे भरली माहिती आहे का, सांग तुम्हाला.
मग तो निरुत्तर असेल, मग त्याला आपण वेड्यात काढायचं, हे लक्षात घ्या. ओके, या पद्धतीने तयारी करायच्या, ह्या गोष्टी बाजूला सारायच्या. सांगायचा मुद्दा, या स्त्रोतांचा आपल्याला अभ्यास करीत असताना हे महत्वाचे जे स्त्रोत असणार आहेत यातनं पुढे जायचं, यातनं स्वतःही नोट्स काढू शकता. जे इंग्रजीत मासिकांचा उल्लेख केला आहे त्यातनं जर तुम्ही कम्फर्ट असाल त्या माध्यमातून अधिकचे गुण आपल्याला मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे. ओके, चला तर मित्रांनो, मग अभ्यासाच्या या दैनंदिन प्रक्रियेबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. ओके, कशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. यस, वाचन 1 तास असणं आवश्यक. वृत्तपत्रातील महत्वाचे लेख आणि संपादकीय सखोल आपल्याला वाचायचं आहे. ओके, आत्ताच उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, वृत्तपत्रातील महत्वाचे लेख, कुठल्याही विषयावरती लेख आला की, जसं की आता 3 ताजे उदाहरणं तुम्हाला लेटेस्ट. एक, राज्यातील महापुराच्या संदर्भात पूर जो आला होता, मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात देखील खूप नुकसान झालेलं आहे पुरामुळं. ओके, हे तुम्हाला जिओग्राफी करंट दोन्हीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा संदर्भ देता येतो आणि त्या पद्धतीने उत्तर लेखनाचा सराव करून घेता येतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर मग नेपाळच्या क्रायसिस बद्दल, म्हणजे नेपाळमध्ये जे काही घटना घडल्या त्याबद्दल बोललोय. त्यानंतर तिकडे टॅरिफ होते, ट्रम्पने टॅरिफ जे लागू केलेला आहे तो एक भाग आहेच. त्यानंतर इस्रायल इराण संघर्ष, त्यामध्ये त्या ठिकाणी काय घटना घडत आहेत. ओके, ह्या सर्व बाबी आपल्याला त्या ठिकाणी या वर्तमानपत्रातून मोठमोठे लेख दिसून येत आहेत आणि अभ्यासक्रमाशी मग ते रिलेट करायचं आणि तेवढाच भाग आपल्याला वाचायचा आहे. त्यात येणारे किती मोठे लेख असू द्यात ते व्यवस्थित वेळ काढून वाचायचं आहे. लगेच मुद्देसूद मांडणी करायचे, त्यातनं काही महत्वाचा मोठा भाग असेल, वेळ नसेल लिहिण्यासाठी, कात्रण करा, पटकन वहीला घ्या, जसं जसं चिटकवा, नंतर वाचा, लिहा. कशाही पद्धतीनं तुम्हाला ज्या पद्धतीनं जमते त्या पद्धतीनं. सर्वात महत्वाचा आणि भारी स्त्रोत असेल मित्रांनो, ॲज कम्पेअर इतर परीक्षेच्या तुलनेत UPSC आणि MPSCच्या रिटर्न परीक्षेची तयारी करीत असताना हा भाग महत्वाचा आहे. ऐकून घ्या, पहिलेही सांगितलेला आहे. महत्वाचा मुद्दा, वर्तमानपत्र. वर्तमानपत्रातील जे आर्टिकल असतात एकदम बेस्ट, फक्त आकडेवारीच्या स्वरूपात थोडंसं पडताळून पाहायचं आहे ते ऑथेंटिक आहेत का नाहीत. ओके, सरळ सकट ते करेक्ट असतात असं नाही, काही वेळेला मात्र त्या ठिकाणी त्यांच्याकडनं गलत होते, आकडेवारीच्या स्वरूपात कमी अधिक प्रमाणात ते मेन्शन केलं जाऊ शकतं. त्याचा फक्त एकदा नोट करायचं आहे. तर वर्तमानपत्रातील महत्वाचे लेख, संपादकीयचे सखोल वाचा. संपादकीय सारखं वाचायचंच आहे, जरी एखादा टॉपिक परीक्षेकरिता महत्वाचा नसला तरी त्याचं कारण त्यात जी मांडणी केलेली आहे त्यातल्या त्यात लोकसत्ता, हिंदूचे एडिटोरियल एवढे जबरदस्त असतात, त्यातनं तुमची प्रगल्भता, तुमचे जर तुम्हाला काही लिखाण येत नसेल, तुम्हाला आता म्हणलं कोणी 10 ओळी लिहा सर, ते निबंध वगैरे रिटर्न 10वी-12वीला लिहिलेलं आहे, डिग्रीच्या काही पेपरमध्ये काही मेन्शन केलं असेल, कुठं माहिती नाही, आठवत नाही, आता काही जमत नाही आम्हाला लिहायला, लिहायचं तेवढं सांगू नका स्वतःच्या मनानं, असं जर तुम्हाला वाटत असेल स्वतःच्या मनानं असं म्हणतोय, त्यासाठीच मी सांगितलं, माझं उदाहरण देऊन सांगितलं तुम्हाला, यावरती जास्त फोकस करायचंय. तुमच्या ऑटोमॅटिक प्रगल्भता म्हणजे भाषेवर तुमचं प्रभुत्व निर्माण होतं मित्रांनो, यात मिस करायचं नाही. संपादकीय नेहमी नियमितपणे सवय लावून घेतल्याच्या नंतर वाचत राहा, त्यातनं तुम्हाला सुचेल, एखाद्या वेळेस तुम्ही संपादकीय त्या ठिकाणी लिहिण्यासाठी रेडी राहाल, इतकं म्हणजे त्यात जबरदस्त तुमचं सराव होणार आहे या संपादकीयातून. आणि त्यातनं दुसरा भाग महत्वाचा, तुम्हाला उत्तर मांडण्यासाठी, लिहिण्यासाठी सराव तो होणारच आहे, त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी महत्वाची माहिती देखील उदाहरणादाखल या संपादकीयातून मिळणार आहे. ओके, त्यानंतर वाचताना GS पेपरच्या अनुषंगाने उदाहरणं जर घ्याल, GS1 असेल त्यामध्ये समाज रिलेटेड, त्यानंतर GS2 राजकारण, ओके, GS3 मध्ये अर्थव्यवस्था, पर्यावरण, याचं वर्गीकरण करायचंय. म्हणजे यासाठी तुम्हाला त्यासाठी मगाशी उल्लेख केला होता, अभ्यासक्रम तोंडपाठ पाहणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी GS2 मध्ये पॉलिटी असेल, पॉलिटीमध्ये न्याय व्यवस्था, त्या ठिकाणी कुठला भाग कुठे येतो त्याचा रिलेट करणं, मग तिथे आपल्याला काय दिलेलं आहे त्याचं जो कनेक्शन करणं आणि तो तिथे येतो की मग तिथे त्याला नेऊन बसवणं, त्यावरती विस्तृतपणे विश्लेषण करून त्याची मांडणी करणं, हा भाग आपल्याला जमला की डन, म्हणजे आपला विषय संपला. त्या पद्धतीने आपण पुढे तयारी करायची आहे. ओके, तर वाचन 1 तास हे आवश्यक आहे. कशा पद्धतीनं, उदाहरणादाखल आपण GSच्या पेपरच्या माध्यमातून टॉपिकचंही तिथे मेन्शन केलेलं आहे. पुढं नोट्स 15 मिनिटं फॉर्मॅट, त्या ठिकाणी बातमी म्हणजे न्यूज असेल, उदाहरणादाखल आपण पुढे मेन्शन केलेलं आहे. ओके, टॉपिकच घेतलेला आहे मी, त्यामुळे तुम्हाला आणखी ते सोयीस्कर जाईल. बातमी, समस्या, प्रॉब्लेम काय असेल, ओके ते, त्यानंतर संकल्पना, कन्सेप्ट, दोन्ही बाजू, त्यामध्ये आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक कुठलाही टॉपिक आल्याच्या नंतर त्यात दोन्ही बाजून आपल्याला मांडणी करता आली पाहिजे. फायदे काय, तोटे काय आहेत, ओके, दोन्ही मुद्दे मांडणं गरजेचं आहे, कारण ते परीक्षेमध्ये त्या पद्धतीने तिथे आपल्याला अधोरेखित करायचं आहे, मेन्शन करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. उपाययोजना, शासकीय व इतर, त्यावरती, आणि पुढे काय करायला हवे तर ते आपण त्याबद्दलची मांडणी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. आता उदाहरण टॉपिकचं जर घ्यायला गेलं मित्रांनो, इथे आपण पाहूया, मी एक टॉपिक घेतलेला आहे, थांबा पुढं आधी टॉपिक घेऊ आपण तो. ओके, तर तुम्ही सांगताय, तुमचं म्हणणं असेल की सर तुम्ही बऱ्याच अंशी हे असं करायचं आहे, हे मुद्दे घ्यायचे आहेत, हा टॉपिक आहे असं सांगितलंय, नेमकं आणखीन थोडंसं एक्सप्लेन केलं तर बेटर होईल. तर आपण पाहूया, पहा कशा पद्धतीने तो टॉपिक इथे घेतलेला आहे. एकच
तुम्हाला इथे दिसते, तुम्ही ते वाचू शकता नंतरही. पुन्हा आम्ही थोडंसं फास्टली सांगून पुढे जातो. तर पहा, नक्षलवाद थोडंसं बारीक असेल, दिसायला अडचण वगैरे तुम्हाला. एकच मिनिट. ओके, हा येतोय, राईट. तर नक्षलवाद, समस्या, कारणे आणि समाधान, इथं विशेष आपण त्या विषयाबद्दल घेऊ. तर काय लिहायचं त्यात, बातमी व समस्या म्हणजे सध्याची परिस्थिती लक्षात घ्या. हे बारकाईने तुम्ही नंतर वाचून घ्यायचं आहे. तर काय आहे मुद्दे यामध्ये, तर नक्षलवाद हा जो टॉपिक असेल सध्याला, त्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे, मुद्दे मांडायचे, त्या ठिकाणी लिखाण करायचं आहे. तर टॉपिकच घेऊन आलेलो आहे आपण. तर पाहूया नेमकं काय आहे. तर नक्षलवाद, समस्या काय, त्याची कारणे, समाधान हे आपल्याला शोधायचं आहे. तर यामध्ये बातमी, समस्या म्हणजे सध्याची परिस्थिती काय आहे. ओके, नक्षलवादाची सध्याची परिस्थिती हा पॉईंट आला पाहिजे. मग त्यात तुमचे मुद्दे कसे आले पाहिजेत हे इथे मेन्शन केलेलं आहे. मग त्यात नक्षलवादी कारवायांच्या दृष्टीने लाल पट्ट्यातील जिल्ह्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. सुरक्षा दलांचे यश, गडचिरोली, सुकमा, बस्तर सारख्या भागांमध्ये प्रमुख नक्षली नेत्यांना ठार मारण्यात यश आलेलं आहे. नक्षलवाद्यांचे लक्ष आता शहरी जाळे, ओके, आर्थिक पुरवठ्यावरती आता लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. मग त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे पहिल्यांदा त्याची सध्याची रिसेंट करंट परिस्थिती काय हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जातो मी. संकल्पना थोडक्यात काय, तर पार्श्वभूमीकडे आपल्याला वळायचं आहे. म्हणजे एकूणच नक्षलवाद्यांचा उगम कधी झालेला आहे हे मुद्दे मांडत असताना तिथे येणं गरजेचं आहे. ठीक आहे. 67 मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबाडी गावातून शेतकरी उठावाच्या स्वरूपात सुरुवात झाली. त्यानंतर माओवादी, मार्क्सवादी विचारसरणीवरती आधारित विचारधारा त्यांची. मूलभूत तत्व, शोषणाला विरोध करण्यासाठी सशस्त्र क्रांती करणे हाच मार्ग अशी त्यांची धारणा. रणनीती, प्रस्थापित शासनाविरुद्ध गनिमी युद्धतंत्र वापरणे. ओके, यात त्याची संकल्पना मूलभूत पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक, ते इथे मेन्शन केलेलं आहे. मग आता पहा, मगाशी सांगितल्याप्रमाणे सकारात्मक बाजू म्हणजे नक्षलवादाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काय असणार आहे हे देखील मेन्शन केलेलं आहे. तर त्यात सांगितले प्रामुख्याने शोषणास विरोध, मोठ्या जमीनदाराकडून आणि सावकाराकडून होणारे शोषण थांबवणे. जर पाहायला गेलं वरकरणी नक्षलवादाचा उगम होत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती सर्वप्रथम सुरुवातीला काही भागामध्ये जे आपण नक्षलवादीचा जो एरिया पर्टिक्युलरली मेन्शन केला जातो, महाराष्ट्रातून गडचिरोलीचं देतो आपण उदाहरण, छत्तीसगड म्हणून तिकडे बस्तर, नंतर अशा काही ठिकाणांचा उल्लेख केला जातो. त्या ठिकाणी मात्र त्यांच्यावरती झालेल्या मोठ्या प्रमाणात अन्याय त्याला पेटून उठण्याचं काम म्हणून आपण इथे त्याचे सकारात्मकरित्या बाजू मांडण्याचा प्रयत्न. शोषण, थोडक्यात काय, जे शोषण आहे त्याला विरोध. ओके, हक्कांसाठी लढा त्यांनी उभारला, म्हणजे जंगल, जमीन, जलस्रोत असतील त्यावरती आदिवासींचे हक्क स्थापन करणे. तत्काळ न्याय, प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसलेल्या दुर्गम भागामध्ये जन अदालतीद्वारे न्याय मिळवून देणे. म्हणजे शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी फार वेळ यंत्रणा तिथे पोहोचणे, त्याचा आढावा घेणं, त्या ठिकाणी त्यावरती त्याचं उत्तर देणं, मग त्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया, मग नंतर निर्णय, मग पुन्हा एकदा त्यानंतर त्याच्यावरती विचार विनिमय करणं, मग काहीतरी सांगणं, हे अशा गोष्टी फार वेळखाऊ प्रक्रिया असल्या कारणाने जलद गतीने त्वरित त्या ठिकाणी स्वतःची तात्काळ न्याय व्यवस्था त्या ठिकाणी जन अदालतीद्वारे त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यायचं. काय घटना घडली, उलगडा लगेच त्या माध्यमातून करणं. नकारात्मक बाजू पहा कशा पद्धतीने आपल्याला मेन्शन करायचं आहे. तर त्यात मानवी जीवितहानी, त्यात निष्पाप पोलीस, शासकीय कर्मचारी यांचा बळी जातो. ओके, विकासाला अडथळा म्हणजे शाळा असेल, दवाखाने असतील, रस्ते असतील इत्यादी मूलभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये अडथळे आणणे, ते नकारात्मक बाब. अंतर्गत सुरक्षा, देशाच्या एकात्मतेला आणि आर्थिक प्रगतीला या माध्यमातून मोठा त्या ठिकाणी धोका निर्माण होतो. मग पुढं पॉइंट पहा कसे येत आहेत, पॉइंट पहा, लक्षात घ्या. ते मांडणी काय करायची पुढे ते फक्त रीड करून जायचं आहे. आपण काय पाहिले, सकारात्मक, नकारात्मक बाजू, त्यानंतर पार्श्वभूमी, आपण संकल्पना काय थोडक्यात आधी समजून घेतलेला आहे. सध्याची परिस्थिती, ओके, टप्पे पहा, पॉइंट कसे येतात त्यानुसार उत्तर लेखन करायचं आहे. मग काय उपाययोजना, शासकीय प्रशासकीय सुरक्षा. ओके, त्यानंतर नक्षलवादाचा सामना करण्यासाठी केंद्राचे व्यापक धोरण, समाधान धोरण. ओके, सुरक्षा दलांचे बळकटीकरण, कोब्रा, त्याचं C60, महाराष्ट्र पोलीस, हे सर्व मुद्दे आहेत. फक्त मी पॉईंटकडे येतो, हे बाकीचं तर नंतर आपण पाहूस. यात परत अधिकचा वेळ न वाया घालवता तुमच्या लक्षात येवाना आला असेल. ओके, नक्षलवाद्यांच्या विषयीची आपल्याला त्या ठिकाणी टॉपिकवरती मुद्दे मांडत असताना सध्याची परिस्थिती, संकल्पना, त्यावरती सकारात्मक बाजू, नकारात्मक बाजू, उपाययोजना काय असणार आहेत हे आपण पाहिलेलं आहे. ओके, परत त्यात आर्थिक सामाजिक स्वरूपामध्ये इतर उपाययोजना देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. ओके, पुढं
येस, ते उपाययोजना आर्थिक बाबी त्याबद्दल. आणि दुहेरी धोरण शेवटी नक्षलवादाशी केवळ सुरक्षा बळाच्या मदतीने न लढता विकास आणि सामाजिक यावर भर देणे. ओके. विश्वास निर्मिती, आदिवासी समाज आणि प्रशासन यांच्यात विश्वासाची कमतरता दूर करण्यासाठी पारदर्शक प्रशासन देणे. ओके, महत्वाचा भाग. आणि समग्र उपाययोजन, नक्षलवाद हे केवळ कायदा सुव्यवस्थेची समस्या नसून सामाजिक आर्थिक समस्यांचं प्रतिबिंब आहे हे लक्षात घेऊन दीर्घकालीन धोरण तयार करणे. हे अशा पद्धतीचं लेखन आपल्या उत्तर लेखनामध्ये असणं गरजेचं आहे. समर्पक आन्सर म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित असणार आपल्याकडनं मिळणं गरजेचं आहे. आणि ते तुमच्या समोर उदाहरणादाखल टॉपिक नुसार आपण सविस्तर मेन्शन केलेलं आहे. उत्तर लेखत असताना ते मुद्दे तिथे मेन्शन करून तिथे तुम्हाला मांडणी करायची आहे. ओके, हे झालं नक्षलवादाच्या संदर्भात थोडक्यात, म्हणजे टॉपिक घेतला होता म्हणून आपण. आणि त्यानंतर सध्याच्या परिस्थितीनुसार ते पार्श्वभूमी वगैरे सगळं उपाययोजना, सकारात्मक नकारात्मक बाजूचा आढावा या ठिकाणी आपण घेतलेला होता. ओके, मग आता आपण येऊ आपल्या मूळ या पॉइंट्सकडे. आता आपण नोट्सच्या बाबतीत होतो त्यामुळे ते मेन्शन केले की नोट्स कशा पद्धतीने काढले पाहिजे त्याचं उदाहरण देऊन आपण तिथे स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. पुढचा पॉइंट असेल मित्रांनो उजळणी. जे काही तुम्ही नोट्स काढलेलं आहे, म्हणजे एकदा नोट्स काढलं भरमसाठ सगळ्या तुमच्या घडामोडी तुमच्याकडे आहेत, व्यवस्थित मांडणी केलेली आणि टाकून दिलं बाजूला, मग दैनंदिन पाहत पुढे चालू आहे आणि त्याच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही असं व्हायला नको, हे लक्षात घ्या. आठवडाभरानंतर त्याची उजळणी झालीच पाहिजे. झालीच वरती अधिकचा भर देतोय, झालीच पाहिजे. अदरवाईज तुम्ही पुढील भागामध्ये त्याचं व्यवस्थित रिव्हिजन केला नसल्याच्या कारणास्तव तुम्हाला तुमच्या त्याचा परिणाम रिझल्टवरती दिसतो, किंवा तुम्हाला परीक्षेत लिखाण करीत असताना बऱ्याचशा अडचणी येतात, किंवा अंतिम टप्प्यात रिव्हिजनाचा काही प्लॅन आखत असाल तर ते अजिबात करू नका, कारण त्यावेळेस तुमचं बऱ्याचदा रिव्हिजन होणं गरजेचं आहे. हे सातत्याने उजळणी झाली तरच आपण पुढे जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. ओके, म्हणून महत्वाचं असेल तर आज जे काही नोट्स तुम्ही बनवलेला आहे त्या नोट्सच्या रात्री झोपण्यापूर्वी एकदा उजळणी करणे, तो एक महत्वाचा भाग असेल. आणि दुसरं, आठवड्यातून किमान एकदा, ओके, आठवड्यातून किमान एकदा 7 दिवसांच्या नोट्सची त्या ठिकाणी उजळणी करणे. जे काही नोट्स काढलेले आहेत आठवड्यातनं आहेच आहे, रोजच्या रोज देखील उजळणी करणं आहे. या स्वरूपात या विषयाची आपल्याला तयारी करायची आहे. उजळणी 15 मिनिटाची असणार आहे. नोट्स काढताना वेळ लागतं, मात्र उजळणी करताना ते बरोबर तुम्ही पहिल्यांदाच नोट्स काढलेले आहे, वाचन केलेलं आहे, त्यामुळे ते फास्ट होऊन जातं. त्यासाठी 15 मिनिटाचा कालावधी सफिशियंट असणार आहे. येस, यानंतर काय करावे आणि काय करू नये हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे फार महत्वाचं असेल मित्रांनो. ठीक आहे, यासाठी या विषयाच्या तयारी करीत असताना चालू घडामोडीचा त्यात आपल्याला प्रामुख्याने आपण अवांतर गोष्टीकडे अधिकचा कल होतो, ऑटोमॅटिकली होतो ते वाचत असताना. ठीक आहे, तुम्ही वाचताना इंटरेस्ट जो आहे तो वेगळ्या भागात असतो आणि अभ्यासाचा जो भाग असणार आहे तो थोडासा रटाळ बोरिंग वाटतो. मात्र आपण जर आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी जे ठरवले, आपण जे करायची तयारी मानसिकता बनवले, तिथे मात्र आपल्याला कुठेही बोर होऊ द्यायचं नाही आणि अभ्यासाच्या नुसारच पुढे जायचं आहे. अवांतर बाबी आपल्याला दूर सारायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे हे लक्षात घ्या. तर अभ्यासक्रमाचा प्रत्येक शब्द मुखोद्गत करा, म्हणजेच काय, अगदी तोंडपाठ करा. ते पूर्णपणे तोंडपाठ करणं गरजेचं आहे. त्याचं रिझन हे, तुम्ही तो अभ्यासक्रम जो आहे तुमचा एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेकरिता तो अभ्यासत असताना तुम्ही करंट अफेअर्सचा जर अभ्यास करताय, वर्तमानपत्र घेतलं, आर्थिक बाबीशी एखादा टॉपिक असेल ते वाचतायत, ते कुठे येतो, किंवा पॉलिटिक्स रिलेटेड आहे तो कुठल्या पेपरमध्ये येतो, कुठल्या भागामध्ये येतो, तो तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते लगेच विषयाचं आकलन होणार नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी त्याला परिपूर्ण त्या साच्यात बसू शकणार नाही. आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा परिणाम परत उत्तर लेखनावरती होणार आहे आणि ते कुठं काय येतं हे कळत नाही, सगळा गोंधळ होऊन जातो. ह्या गोंधळ निस्तारण्याकरिता सर्वप्रथम अभ्यासक्रम समजून घ्या, व्यवस्थित पहा, तोंडपाठ करा. सगळे विषय GS1 काय, GS2 काय, निबंधाचा काय आहे, मुलाखतीपर्यंत सर्व गोष्टी बारकाईने अभ्यासाने याचा संदर्भ कुठे होऊ शकतो ते वाचत असताना लगेच तुम्हाला क्लिक होत जातं आणि त्यानंतर मात्र आपण परिपूर्णरित्या रेडी राहतो मित्रांनो. म्हणून लक्षात घ्या, पूर्णपणे पहिलं काय आहे, अभ्यासक्रमाचा प्रत्येक शब्द मुखोद्गत करायचा आहे आपल्याला. त्यानंतर एकच स्त्रोत धारण करायचं, एकच स्त्रोत धोरण. म्हणजेच काय, एखादं मासिक वाचलंय, मग कशी सांगितलं, म्हणजे लोकसत्ता वाचताय तो लोकसत्ताच वाचा. परत तुम्ही ते हिंदूही वाचताय, इंडियन एक्सप्रेसही वाचताय, मॅगझिन वाचताय तर 3-4 मॅगझिन, PIB पण आहे, हे ते सगळं गोंधळ नको करायला. PIB फक्त करीत असताना सरकारी स्त्रोत म्हणून ते आपण एक त्याला ऑप्शन ठेवू शकतो, ते तुम्हाला अभ्यासाचं आहेच आहे वर्तमानपत्रासोबत. ओके, PIB वर्तमानपत्र, कारण वर्तमानपत्रात अनेक साऱ्या गोष्टी कव्हर होत नाहीत ज्या तुम्हाला PIB मधनं मिळून जातील, जसं की सरकारी योजना असतील,
युद्ध सरावांच्या बाबतीत ते मेन्शन केले, जो की पूर्व परीक्षेसाठी फार अत्यंत महत्वाचा भाग असणार आहे. युद्ध सराव जे असतात भारताचे इतर देशांसोबतचे ते तिथे असतातच PIB वरती तुम्हाला दिसून येतील, मागचे तुम्ही पहा, परंतु तुम्हाला ते वर्तमानपत्रात फार क्वचित दिसतात, फार क्वचित म्हणेन मी. काही ठिकाणीच ते मेन्शन केले जाऊ शकतात, काही ठिकाणी नसतं, म्हणून हे लक्षात घ्यायचं आपल्याला. एकच स्त्रोत, ओके, जास्त कन्फ्युजन नको. वर्तमानपत्र वाचत असाल, मॅगझिन कुठं रेफर करत असाल, एकच मॅगझिन, 4 मॅगझिन वाचायचं नाही, एक बस. परत सरकारी आपल्या योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य मेन्शन करत होते, त्यातलं कुठलं एक रेफर केला तरी सफिशियंट. नोट्समध्ये मूलभूत माहिती म्हणजे कोअर कन्सेप्ट असणं गरजेचं. चालू घडामोडी, करंट एक्झाम्पल एकत्र लिहायचे आपल्याला. म्हणजे चालू घडामोडी आणि स्टॅटिक जे आपण मेन्शन केलं होतं, काय, कसं, कुठं, कधी, केव्हा, हे एका बाजूला, त्याची कारण काय, पार्श्वभूमी काय, भारताशी काय संबंध असणार आहे, ह्या गोष्टी म्हणजे चालू घडामोडी असं म्हणून आपण इथे मेन्स परीक्षेकरिता याचं एकत्रितरित्या त्या ठिकाणी मांडणी करणं गरजेचं आहे आणि दोन्हीची तयारी एकत्रित करायची आहे. ठीक आहे. यानंतर येस काय करावे हेच पाहतोय. आणखीन आठवड्यातून एकदा तरी चालू घडामोडीवर आधारित MCQ सॉल्व्ह करणं, सब्जेक्टिव्ह सोडवायचं आपल्याला दोन्ही. ओके, त्या ठिकाणी व्यवस्थित पहा, नक्की त्यानुसारच आपल्याला आपण योग्य दिशेने चाललोय काय हे आपल्या लक्षात येतं. पुढे उत्तर लेखन सराव, ओके, हे नियमित करा. आपलं द ऑफिसरचं 950 टार्गेट मिशन 950 म्हणून आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे, प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातात, त्याची उत्तरे त्या ठिकाणी देऊ शकता. त्या माध्यमातून तो एक प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध आहे इझिली. त्याचा सराव होणं गरजेचं आहे. उत्तर लेखनाचा सराव महत्वाचा. नियमित उजळणी करायची आपल्याला, डेली, वीकली, मंथली रिव्हिजन करायचं आहे आपल्याला. ओके, हे उजळणी किंवा रिव्हिजन ज्याला म्हणतो आपण, ते मात्र नक्की करा मित्रांनो. याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, ते आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. ओके, हे काय करायचंय, काय करू नये हे देखील महत्वाचं, तेवढंच त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. तर त्यामध्ये बाजारातील प्रत्येक पुस्तक, मासिक वाचू नका. कोणतंही दिसलं किंवा एखादं आकर्षक फ्रंट पेज आहे, समजा कव्हर बुक आहे, त्यानंतर ते आपण काय करतो, त्याच्या ठिकाणी व्यवस्थितरित्या वाचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण जे आहे ते आहेच, परंतु ह्याच्यात काय दिलेलं आहे, त्याच्यात काय दिलेलं आहे, हे काय ते वेगळं दिसते, हे जर असं जाड दिसते, मोठं पुस्तक आहे, ते वाचू की काय, हे असं आपल्याला वाटतं. आपलं मन खातं, अरे नाही हे पण घेऊ, ते पण घेऊ. यात फक्त वेळ जातो, मिळत काहीच नाही. फक्त एकावरती कॉन्सन्ट्रेट करून व्यवस्थित वाचायचं आहे. त्यामुळे बाजारातील कुठलेही पुस्तक, मासिक उगाच वाचत बसू नये. वर्तमानपत्रातील राजकीय गॉसिप याच्यावरती चर्चा झालीच आपले. ओके, पुन्हा इथे पॉईंट सूट आहे, मुद्दे सुद्धा इथे मेन्शन केलंय. राजकीय गॉसिप असेल, राजकारणावरती उगाच भाष्य करत, चर्चा करत, कोण काय म्हटलं काय नाही, अजिबात त्याला म्हणजे थारा द्यायचं नाही. स्थानिक गुन्हेगारी बातम्या वगैरे वाचू नये, कोण कोणाचं प्रकरण काय झालं, बऱ्याच बातम्या असतात. म्हणजे त्यातल्या त्यात विशेषतः आजकाल पाहायला गेलं तर मग महिलेने आत्महत्या केली नवऱ्याच्या जाचाला कंटाळून, किंवा नवऱ्याने आत्महत्या केली, त्यानंतर प्रेमविवाह, बाह्य संबंध वगैरे प्रेम प्रकरणातून असल्या काहीतरी घटना असतात, त्यातनं गुन्हा घडलेला असतो. ह्या सगळ्या वाचत याने असं काय केलं असेल, त्याने ते काय केलं असेल, हा असला सारा विचार करत बसतो, ज्याचा परीक्षेचा काही संबंध नसतो. त्या बाबी आधी आपल्याला दूर करायच्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टी वाचायचं नाही. केवळ तथ्यांवर लक्ष केंद्रित करू नका, विश्लेषण महत्वाचं आहे. ओके, प्रत्येक बाबींचं जे मुद्दे मगाशी सांगितले, फक्त टॉपिक पॉईंट घेतला आणि एवढं आकडेवारी असेल किंवा कुठं काय झालं काय नाही, एवढ्याच बातम्या फक्त कव्हर करायच्या नाहीत आपल्याला. त्याचं विश्लेषण आवश्यक आहे. ते तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये अधिकचे गुण मिळवून देण्यास महत्वाची भूमिका बजावतो. म्हणून विश्लेषण महत्वाचं. आणि चाली घडामोडीसाठी बॅकलॉग जमा करू नका. ठीक आहे, हा एक महत्वाचा. ह्या घटना बऱ्याच अंशी पहिल्यांदा तयारी करताना विद्यार्थ्यांच्या होतातच मित्रांनो. जे माझ्याही बाबतीत झाले असं सांगू, मी तयारी करीत असताना एक लक्षात घ्यायचे. परत अनुभवावरून सांगितलं म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येऊन जाईल. तयारी करत असताना आठवड्याभराच्या नोट्स काढल्या की पुढं करता येईल, आता हे राहू दे, हे करतो, ते करतो म्हणत हे एक भरमसाठ जमा होतं. त्याचं एकत्रित्या करताना बाकीच्या विषयाच्या तयारीवरती त्याचा परिणाम होतो. मग तिथे मात्र आपण थोडंसं नैराश्य येणं असेल किंवा गडबड करणं असेल, थोडंसं म्हणजे निगेटिव्ह जाणं असेल, या गोष्टी घडतात. त्या घडू नये याकरिता बॅकलॉग जमा करून ठेवायचा नाही, तेव्हाच्या तेव्हा निकाल लावून मोकळा व्हायचं. ओके, येस मित्रांनो. तर यानंतर आजच्या भागात सविस्तर माहिती घेतल्याच्या नंतर इथेच थांबणार आहे. अधिकच्या माहितीकरिता हे QR कोड स्कॅन करा मित्रांनो. त्याचबरोबर सध्याला द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या वतीने MPSC UPSC 2026च्या परीक्षेची तयारी करीत असताना त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी या पूर्व म्हणजे दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती म्हणून दिवाळीसारखा एक मोठा सण असताना या ठिकाणी आपण या कोर्सेस साठी 25% ऑफ दिलेले आहे. ओके, सर्व विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे तुम्हाला जर मागचे काही व्हिडिओ लेक्चर वगैरे पाहायचे पाहू शकता, त्यानंतर अधिकची इन्क्वायरी करू शकता. या माध्यमातून हे ऍप तुम्ही डाउनलोड, QR कोड स्कॅन करा, तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल. ओके, 25% ऑफर सध्या सुरू आहे टिल 15 ऑक्टोबर. ओके, 15 ऑक्टोबर पर्यंत. चला तर मित्रांनो,
आजच्या भागात इथेच थांबू. एक सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न, या विषयाचं महत्व, सोबतच परीक्षेकरिता अधिकचे गुण मिळवून देण्यात तुम्हाला ही माहिती जर कामी आली आणि त्यात तुम्ही सक्सेस झाला तर या सेशनचा फायदा झाला असं म्हणाव्यास काही हरकत नाही. तुम्हाला ऑल द बेस्ट आतापासूनच परीक्षेकरिता. आणि तुमचं काही म्हणणं असेल, येस तुमच्या मी आता प्रश्नाकडे येतो, त्यासाठी आपण 5 मिनिटं वेट करूया. कोणाचं काही म्हणणं असेल तर सांगा आणि सेशन कसा वाटला हे आवर्जून नक्कीच मेन्शन करा आणि त्यानंतर मग आपण इथे थांबणार आहोत. ओके, चला तर येतो मी तुमच्या प्रश्नांकडे. येस मित्रांनो, कोणाचं काही म्हणणं असेल तर सांगू शकता आणि सेशन बद्दलही कशा प्रकारे झालेलं आहे तेही मेन्शन करायचं असेल तर करू शकता. आणखीन काही हवा असेल, कुठं काही डाऊट वाटला किंवा कोणाला काही कोणाचं म्हणणं असेल तेही बोलते व्हा. बोलत राहायचं आपल्याला, माहिती घेण्याचा प्रयत्न करत राहा. अधिक हे कसं काय विचारू, हे विचारलं तर अरे मला एवढं समजलं नाही का असं वाटेल की काय, असं काहीही डोक्यात ठेवायचं नाही. बिनधास्तपणे परीक्षेची तयारी करीत असताना कसेही प्रश्न आपल्याला पडू शकतात, त्यामुळे ते आवर्जून विचारायचे असतात. ओके, चल थोडंसं वेट करतो, टाईप करायला वेळ लागत असेल तर सांगा, नसेल तर मित्रांनो इथेच थांबूया. ओके, आजच्या भागात इथेच थांबूया. येस, ऐश्वर्यांचा एक प्रश्न आलेला आहे. येस, व्हेरी गुड. मला बरं वाटलं, जर कोणाचा प्रश्न आला म्हणलं की येणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे त्यामुळे तुम्ही तेवढं प्रेझेंट आहात खऱ्या अर्थाने असं वाटतं. येस, यांचा प्रश्न आहे. ऐश्वर्या यांचा, सर चालू घडामोडीचे प्रत्येक टॉपिक क्लासमध्ये शिकवले जातील का? येस, म्हणजे तुम्हाला पहा, करंट अफेअर्स म्हणजे असंच हे वाचा ते वाचा सांगून मोकळं होणार नाही. एखादा टॉपिक त्या ठिकाणी महत्वाचा आहेच. त्या परीक्षाभिमुख पूर्व आणि मुख्य परीक्षा तुलनेने प्रत्येक टॉपिक कव्हर केले जातील. त्यानंतर त्या प्रश्नांचं उत्तर लेखन जे आहे तुमच्याकडनं करून घेतलं जाईल आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी देखील म्हणजे आपण रेडी असणार आहे. ओके, सर्व व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी ते कव्हर करून दिलं जाईल. येस मित्रांनो, येस, महत्वाचा प्रश्न होता आणि खरंच ते त्या पद्धतीनं म्हणजे तुमचा जर प्रश्न असेल तर नक्कीच बऱ्याच जणांना असं वाटेल की म्हणजे शेवटी आपण काय होतं, बऱ्याच ठिकाणी हे वाचा ते वाचा म्हटल्याच्या नंतर ते कव्हर केलं जाईल का असंही वाटू शकतं. तर नाही, व्यवस्थितरित्या नोट्स तुमच्याकडे असणार आहेत पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून, पूर्ण व्यवस्थितरित्या MPSC UPSC करिता. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे लिहायचे आहेत त्याचाही उत्तर लेखनाचा आपण म्हणून मुख्य परीक्षा उद्देशाने सराव करून घेतला जाईल. आणि मुलाखतीकरिता त्याचं किती महत्व असणार आहे आपण ज्याप्रमाणे पाहिलंय त्याचंही तुम्हाला प्रत्येक वेळोवेळी त्या ठिकाणी संदर्भ दिला जाणार आहेच. आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाकडून म्हणजे जे कोणी अधिकारी वर्ग जे असणार आहेत आपल्याकडे, त्यांचेही अधूनमधून आपल्याकडे सेशन असतात मित्रांनो. आवर्जून तुम्हाला मोटिवेशन करिता तेही तुम्हाला त्यांचं म्हणणं आणि तुमचे प्रश्न उत्तरे त्यांच्याकडे तुम्ही विचारू शकता आणि त्या माध्यमातून त्यांचेही सेशन तुम्हाला इन्स्पिरेशन ठरतील. तेही तुम्हाला तिथे मिळून जातील, म्हणजे त्याचाही भाग समावेश असणारच आहे पुढं परीक्षेच्या पुढं. यस, सर 2026च्या UPSC साठी चालू घडामोडी किती दिवसांच्या कराव्यात? यस, आणखी एक महत्वाचा प्रश्न. तर या ठिकाणी 2025च्या संपूर्ण घडामोडींचा आपल्याला आढावा घ्यावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, 2025च्या मी पूर्ण म्हणेन आणि त्यात डिवायडेशन करायचं आपल्याला. पर्टिक्युलरली डेट ज्यावेळेस म्हणजे परीक्षेच्या म्हणजे 2026चा तयारी करीत असताना जून 2025 पासून पूर्ण घडामोडी करायच्या आहेत आणि जानेवारी ते जून 2025च्या. ओके, लक्षात आलं, जानेवारी 2025 ते जून 2025 यातल्या ठराविक घडामोडी आणि जून पासून सरसकट पुढच्या घडामोडींचा आपल्याला 2026च्या परीक्षेसाठी महत्वपूर्ण असणार आहे. मी थोडंसं अलीकडे आलो, त्याचंही रिझन आहे कारण ते परीक्षेमध्ये आवर्जून विचारलं जात आहे. पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षेला आपल्याला ते कामी येईलच, परंतु पूर्व परीक्षेकरिता थोडंसं अलीकडच्या घडामोडी मोस्टली विचारलं जात आहे, हे लक्षात घ्या. कारण राज्यसेवेचा याआधीचा पेपर जो आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा शेवटचा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपचा नाही, म्हणजे ज्याची सुरुवात झाली 1 डिसेंबर 2000 रोजी पेपर जो झालेला आहे 24 पूर्व परीक्षेबद्दल बोलतोय. तर त्यानंतर आपल्याला जानेवारीपासून पुढच्या घडामोडी ते विचारल्या गेल्या नसल्या कारणाने तो भाग आलाच, म्हणून 25च्या घडामोडीकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. ओके, येस दयानंद, तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे राज्यसेवाचं असेल किंवा UPSC साठी विचारले चालू घडामोडीचा किती दिवसांच्या कराव्यात, साधारण वर्षभर हे टार्गेट ठेवून चालायचं आहे आपल्याला, वर्षभर, हे लक्षात घ्या. आणि त्याच्या आधीच्या 4 ते 5 महिन्याच्या घडामोडी, तशा 1.5 वर्षाच्या घडामोडींचा कालावधी असेल. येस दयानंद, ओके. आणि यस, नवनाथ यांचं क्वेश्चन, डेली कोणतं न्यूजपेपर रीड करावं? यस, मग अशी मेन्शन केलं नवनाथ तुम्ही, मला वाटतं सेशनला होतातच. तर लोकसत्ता, डेली लोकसत्ता, मराठीत असाल तर लोकसत्ता, म्हणजे मराठी भाषेत कम्फर्ट असाल तर लोकसत्ता, आणि इंग्रजीत असाल तर द हिंदू.
ओके, मी दोनच सांगेन, बाकीचे पेपर सोडून द्या बाजूला. समजा दोन वृत्तपत्र, आपण इंडियन एक्सप्रेस हे मेन्शन केलेलं आहेच, मात्र त्यापेक्षा हिंदू बेटर असेल, द हिंदू जरी रेफर केलं तरी चालेल. एकच वर्तमानपत्र, इंग्रजीत कम्फर्ट असाल, पुन्हा रिपीट करतो, द हिंदू. हिंदू आणि लोकसत्ता वाचून वेळ वाया घालू नका, कोणतेही एक चालेल. द हिंदू वाचा, अदरवाईज लोकसत्ता वाचा, बेस्ट आहे. ओके नवनाथ, यस. मला वाटतं ऐश्वर्या, दयानंद आणि नवनाथ तुमच्या तिघांचे प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं असेल. बाकीच्या कोणाला काही विचारायचं असेल तर आवर्जून विचारू शकता. येस दयानंद, परत एक महत्वाचा क्वेश्चन. सर, दोन्ही परीक्षांची तयारी एकत्रितपणे करताना महाराष्ट्र विशेष कसा करावा? अगदी महत्वाचा प्रश्न म्हणू आपण. या एमपीएससी आणि युपीएससीची तयारी करीत असताना साधारणपणे युपीएससीच्या तुलनेत आधी मी एमपीएससीचं मेन्शन करेन. त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या संदर्भात आहे, म्हणजे महाराष्ट्राचा जर इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भात चालू घडामोडी या विषयाचं जर बोलायचं झाल्यास तयारी करीत असताना त्या ठिकाणी प्रामुख्याने मी तुम्हाला मासिक जे मेन्शन केलं होतं की लोकराज्य, यातनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील. आणि वर्तमानपत्राचा आपण उल्लेख केलेला आहे. राज्याच्या रिलेटेड अर्थसंकल्पाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पर्यावरणाच्या बाबतीत, पूर परिस्थितीबद्दल इथे बोललेलं आहे. असे काही हायलाइटेड टॉपिक जे असणार आहेत त्यावरती आपल्याला व्यवस्थितरित्या विश्लेषणात्मक उदाहरणांनी दिलेले आहेत. लेटेस्ट टॉपिक अलीकडचे राज्यातील, तर यावरती तुम्हाला फोकस करायचा आणि त्यानुसार तुम्ही एमपीएससी करिता करू शकता. युपीएससीचा जर विचार केला गेला तर त्यात प्रामुख्याने तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी निबंधामध्ये काही अंशी त्या ठिकाणी त्याचा परिणाम म्हणजे प्रभाव पडू शकतो. आणि युपीएससीच्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील ह्या एकूणच ज्या घटना सुरू आहेत त्यात आरक्षणाचा एक मुद्दा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आरक्षण कोण केलं, आरक्षणाला विरोध कोणी केला, हा आपल्या परीक्षेसाठी नसेल मुद्दा, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके, तो टॉपिक अभ्यासात असताना त्या आरक्षणाचे परिणाम, त्याचे स्रोत म्हणजे त्याच्या पार्श्वभूमी, त्या आरक्षणाचा होणारा परिणाम, त्याची कारणं काय असणार आहेत, पुढे त्याचा कशा प्रकारे असेल, आरक्षणाचा जो आता कोटा आहे प्रत्येक विभागाकरिता विभागून दिलेला, त्यात परत त्यातनं ते नमूद करणं, न्यायालय याकडे कशा प्रकारे पाहतं, कशा पद्धतीने कुठे कसं आरक्षण आहे, यावरती विस्तृतपणे आपल्याला मांडणी करायची आहे. सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा जोर धरलेला असल्या कारणाने मुलाखतीसोबतच तुम्हाला युपीएससीच्या परीक्षेचा विचार केला गेलास त्या ठिकाणी मुख्य परीक्षेत देखील निबंधाच्याही पेपरमध्ये त्यात महत्वाचा ठरणार आहे. तर हे टॉपिक तुम्हाला संदर्भ देत असताना मी म्हणेन या टॉपिकचं उदाहरण देऊ शकतो आणि त्यात वर्तमानपत्रच मोस्ट तुमचं बेस्ट स्रोत असेल. या पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं आहे. ओके, येस दयानंद. येस, पुढचा एक क्वेश्चन. 2025च्या मुख्य परीक्षेचे स्वरूप संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या तुलनेत कसे असू शकते? ओके, 2025च्या मुख्य परीक्षेचे स्वरूप युपीएससीच्या परीक्षेत म्हणजे ऍज कम्पेअर तुम्ही एमपीएससीचं म्हणताय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या, त्या ठिकाणी आपण प्रश्न दाखल नमूद केलेला आहे. म्हणजे युपीएससी आणि युपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास या ठिकाणी एमपीएससीच्या परीक्षेत आणि युपीएससीच्या परीक्षेत पूर्व परीक्षेमध्ये जर पाहायला गेलं प्रश्नांच्या संख्येच्या नुसार नमूद केलं. तुमच्या प्रश्नाकडे येतो मुख्य परीक्षेचे स्वरूप जे आहे तर एकूणच 2025च्या युपीएससीच्या तुलनेत मला एक थोडंसं क्लिअर करा आणखी, युपीएससीच्या तुलनेत कसे असू शकते 2025च्या मुख्य परीक्षेचे स्वरूप? अच्छा, म्हणजे काठिण्य पातळी जर पाहायला गेलं. ओके ओके, येस. तर काठिण्य पातळी हा संदर्भ जो आहे तुम्ही तुमच्या मी म्हणेन की डोक्यातनं काढून टाकायचंच आहे एक तर. कारण का दोन्हीचे जे स्वरूप पाहायला गेलं युपीएससी आणि एमपीएससीचं मुख्य परीक्षेचं स्वरूप जर जाणून घ्यायचं असल्यास तुम्हाला तिथे दोन्ही मुद्दे मांडत असताना करंट रिलेटेड घडणाऱ्या जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या घडामोडी तुमच्या अवतीभोवती लेटेस्ट असणारे टॉपिक उदाहरणादाखल मेन्शन केलेलं आहे. जसं की मणिपूर हिंसाचार प्रकरण राष्ट्रीय घडामोडीमध्ये आपण घेऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेपाळमध्ये जे घटना घडली ते घेऊ शकतो. महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे तो घेऊ शकतो. ह्या तिन्ही आता डिवायडेशन करून आपण मेन्शन केलेलं आहे. तर त्यावरती तुम्ही त्या ठिकाणी जो आन्सर एमपीएससी मध्ये लिखाण करीत असणार आहे त्यात काठिण्य पातळी वगैरे म्हणणार नाही मी ते, कारण तिथे तुम्हाला उदाहरणादाखल मेन्शन करीत असताना तो टॉपिक उदाहरणार्थ नक्षलवादाचा आपण जे मेन्शन केलेला आहे तेच मुद्दे तुम्हाला युपीएससी मध्ये देखील मुख्य परीक्षेमध्ये मांडायचे आहेत. ओके, त्याचं असं नाही की म्हणजे युपीएससीची परीक्षा आहे म्हणजे तिथे काहीतरी वेगळं लिखाण करायचंय का, नाही, अजिबात नाही, हे लक्षात घ्या. फक्त त्याची रचना करीत असताना, मांडणी करीत असताना जी काही कारणं आहेत ओके त्याच्याबद्दलची आपण चर्चा केलेली आहे. उपाययोजना, कारणे, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह पॉइंट्स, ओके, मग त्याची संकल्पना काय असणार आहे, हे सर्व मुद्दे ऍज इट इज मुख्य आणि दोन्ही एमपीएससी आणि युपीएससी मध्ये मुख्य परीक्षेला तुम्हाला ते कामी ठरणार आहेत. ओके, येस, क्लिअर. टेलिग्रामला कोणतं जॉईन? एस प्रणव.
आपलं ऑफिसरचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. सर एकच मिनिट, ते आपलं आन्सर लेखनासाठीचं 950 मिशन 950 आहे ना टेलिग्रामला? ठीक आहे, तुम्हाला ठीक आहे चालेल. टेलिग्रामसाठी ते मिशन 950 म्हणून आहे आपलं, तर त्यामध्ये तुम्हाला उत्तर लेखनाचा सराव करून घेण्यासाठी अनेक प्रश्न असतील आणि तिथे उत्तर द्यायची आहेत. त्यासाठी ते टेलिग्राम चॅनल एक क्रिएट केलेलं आहे, तर ते उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला ते मेन्शन केलं जाईल. उद्या अटेंड करा. ओके, सरांचं सेशन असेल, महत्वपूर्ण सेशन अमोल सरांचं एकूणच, आणि सर्व तुमचं जे काही म्हणजे टेलिग्राम चॅनलच्या बाबतीत आहे ते मेन्शन केलं जाईल. आणि परत अधिकच्या माहितीकरिता तुम्हाला हे QR कोड देखील स्कॅन करा. त्यानंतर तुम्हाला बरीचशी माहिती परत इन्क्वायरी करून तुम्ही तिथे करू शकता. ठीक आहे. येस प्रणव. बाकी ओव्हरऑल म्हणजे तुम्ही ज्या माहिती मिळाली त्यातनं ठीक आहे म्हणजे ओके आहे, डन. आणखीन काय असेल ते विचारा, त्या माध्यमातून आपण चर्चा करत राहूच परत थोडा वेळ. येस दयानंद, तुमचा नंबर मिळेल काय? ठीक आहे, माझा नंबरही घेऊ शकता, काय हरकत नाही. तर तुम्ही ऑफिसचा नंबर आहे तिथनंही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, ऑफिसवरनं नंबर घ्या, माझा नंबर तुम्ही तेव्हा देतील, कारण डायरेक्ट असा नंबर शेअर करण्यास परवानगी नाही ऍक्च्युली. त्यामुळे तुम्ही ऑफिसशी संपर्क साधा आणि चालू घडामोडी या विषयाचे जे सर आहेत श्रीकांत सर, यांचा नंबर पाहिजे असं म्हणाल तर तुम्हाला तिथून नंबर मिळून जाईल. चालेल. येस दयानंद. ऐश्वर्या यांचं म्हणणं आहे थँक्यू सर, थँक्यू सो मच, थँक्यू सर, खूप छान समजावलं. ओके चला, धन्यवाद सर्वांचा. तुम्ही म्हणजे एवढा वेळा व्यवस्थित ऐकून घेतलेला आहे, समजून घेण्याचा प्रयत्न तुमचाही झालेला व्यवस्थित असं म्हणेन मी, आणि जास्तीत जास्त चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असं म्हणाव्यास काही हरकत नाही. येस दयानंद, मी म्हणजे तुम्ही ऑफिसशी संपर्क साधा आणि त्यानंतर आपण कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आपण चर्चा करू, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. थँक्यू सर, पूर्ण समाधान झाले. वा, चला, तुमच्या अशा प्रतिक्रिया आल्या म्हणजे आणखी आमचाही उत्साह वाढतो आणि आणखीन जास्त काय माहिती देता येईल तो आम्ही त्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्यामुळे तुमचे प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात, त्यामुळे धन्यवाद, सर्वांचा आभार. यस दयानंद, ऐश्वर्या, प्रणव, यस डाऊट क्लिअर झाले. यस प्रणव, थँक्यू सो मच. चालेल, धन्यवाद मित्रांनो, सर्वांचंच आभार. चालेल, मग थांबायचं, इथेच थांबू. उद्या अमोल सरांचं सेशन असेल, महत्वपूर्ण, सर्वांनी अटेंड करा. आणखीन काही डाऊट असतील कोर्सेस बद्दल किंवा जो प्रश्न तुम्हाला आणखी काही भेडसावत असेल, काही डाऊट असतील तर विचारू शकता. त्यातने तुमच्या प्रश्नांची उकल पुढे होणारच आहे. आणि यस, इथे मेन्शन केलेलं आहेच पहा खाली, आता लगेच एक तुम्हाला लिंकही आलेली असेल, ते तुम्ही जॉईन करा. टेलिग्राम चॅनल वगैरे, मोबाईल नंबरही आहे, ऑफिसचा ॲड्रेसही आहे. जर कोणी पुणे या ठिकाणी राहत असाल आणि तुम्हाला जर अधिकची माहिती आणखीन भेटून सविस्तर जाणून घ्यायची असेल कुठल्या एका तज्ज्ञ मार्गदर्शकाकडनं, तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. ॲड्रेस मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, सर्वच माहिती तुम्हाला या लिंकद्वारे इथे मिळून जाईल. तुमचे डाऊट पूर्ण आणखीन क्लिअर होण्यासाठी जस्ट आत्ताच तिथे तुम्हाला आलेलं आहे. ठीक आहे, यानुसार तुम्ही ते घेऊ शकता माहिती सर्वच. ॲड्रेस नंबर सहित हा नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर, यावरती कॉल करा बिनधास्तपणे, कधीही काही प्रश्न असतील तर विचारा. चालेल, थांबायचं मग. चलो थांबूया आणि ओके प्रणव, चालेल, चलो थांबू इथेच. थँक्यू सो मच, आवर्जून सेशन अटेंड केलेत. महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे म्हणून आपल्याकडनं. भेटूया उद्याच्या भागात आपल्या या नियोजित वेळेत ठीक 7 वाजता द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. चलो धन्यवाद, थँक्यू सो मच. चला, गुड नाईट. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.